हे शासन किंवा कोणी लोक त्या लोकांना भेट नाही जे लोक शीलवान नसतात. मध्ये शीलवान लोकांना कोणी बी भेटते. बाबासाहेबांसाठी पार्लमेंट उभारण्याचे कारण बाबासाहेब शीलवान होते. म्हणून ही व्यवस्था बदलावण्यासाठी माणसाकडे ज्ञान पाहिजे म्हणे बाळासाहेब. ज्ञान पाहिजे आणि ते ज्ञान सांगण्याची हिंमत पाहिजे. ते बाबासाहेबात होती. बाबासाहेबांनी ज्ञान होतं आणि सांगून बी टाकले 11 प्रतिज्ञा अशा सोडा आणि हे फक्त बाबासाहेब करू शकले, बाकी नाही करू शकले. हे तर फुलेजी पण होते. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिक देव आणि मनुष्याचे शास्ता तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र आर्य श्रावक संघ म्हणजे भिक्खू संघ, या 3 रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन. ज्यांच्या अथक परिश्रमातून ज्ञानबळातून प्रज्ञाबळातून आपणा सर्वांना या 3 रत्नाचा लाभ झाला असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण. विजयादशमी विशेष रूपाने ऐतिहासिक धर्मांतराचा सोहळा, धम्मदीक्षा चा सोहळा, क्रांती विजय दिवस म्हणून खऱ्या अर्थाने हा दिवस बौद्धांनी साजरा केला पाहिजे. या दिवसाला बोधिसत्वांनी स्वतः धर्मांतर केलेलं आहे. स्वतः बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतलेली आहे. पूज्य चंद्रमणीजी महास्थवीरांच्या व भिक्खू संघाच्या शुभास्ते. त्यानंतर ज्यांना भगवंताच्या धम्माकडे बाबासाहेब बोधिसत्व घेऊन जाऊ इच्छित होते, त्यांचं कल्याण करू इच्छित होते, त्या लोकांना तथागताचा धम्म शुद्ध स्वरूपात कसा भारतीयांना पाळला जाईल म्हणून बाबासाहेबांनी शुद्धतेसाठी एक राजमार्ग म्हणून अमृततुल्य 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. बाबासाहेबांनी असा कुठेही दावा केलेला नाही आहे की मी तुम्हाला माझ्या धम्माची दीक्षा देतो. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन हे ज्यांना धम्माचा साक्षात्कार होतो, ज्यांना धम्माची अनुभूती होते, ज्यांना बुद्धत्व प्राप्त होतं, संबोधीचा लाभ होतो, केवळ ते आपले आणि बाबासाहेबांचे गुरु तथागत सम्यक संबुद्धच करू शकतात, दुसरं कोणीही नाही. बाबासाहेबांच्या प्रती आपली अगाध श्रद्धा असल्या कारणाने पितापेक्षाही
मातेपेक्षाही आपलं कल्याण त्यांनी केलं असल्या कारणाने त्यांच्यावरल्या त्या श्रद्धेपोटी आपण त्या धर्मांतराच्या ऐतिहासिक धम्मदीक्षेच्या क्रांती विजय दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणतो. कोणी कोणी अनुप्रवर्तन म्हणतात. खरं पाहता त्या दिवसाला आपण धर्मांतरांचा ऐतिहासिक धम्मदीक्षेचा महासोहळा क्रांती विजय दिवस म्हणून आपण त्याला संबोधलं पाहिजे, ओळखलं पाहिजे, साजरा केला पाहिजे. त्या बाबासाहेबांच्या प्रती, त्या पित्याच्या प्रती आपली आगाध श्रद्धा भावनिक होऊन किंवा आपण काही म्हणल्याने प्रगट होत नसते. ती त्या बौद्ध धम्माचं शुद्ध स्वरूपातील आचरण, त्या बौद्ध धम्माचा शुद्ध स्वरूपातला प्रचार प्रसार करूनच बाबासाहेबांना आपण कृतीत्मक अभिवादन करू शकतो, वंदन करू शकतो. म्हणून समजदार लोकांनी, प्रज्ञावान लोकांनी या गोष्टी लवकर समजून घेतल्या पाहिजे की जसं 6 डिसेंबरच्या दिवसाला बाबासाहेबाला महापरिनिर्वाण म्हणणे अयोग्य आहे. जसं की महापरिनिर्वाण केवळ तथागताचे होऊ शकते, बोधिसत्वाचे नव्हे. परिनिर्वाण हे अहंत होऊन शरीर सोडणाऱ्या भिक्खू भिक्षुणीचे होऊ शकते. परिनिर्वाण बोधिसत्वाचे नव्हे. आणि निर्वाण हे जिवंतपणाची राग द्वेष मोह यामधून आपलं चित्त निर्मळ झाल्याची अवस्था अनंतपद, निर्वाण, निब्बाण, स्पॉटलेस लाईफ असते. म्हणून बोधिसत्वाला निर्वाण, परिनिर्वाण, महापरिनिर्वाण म्हणणे हे योग्य नव्हे. तसं जर बोललं तर तो बोधिसत्वाचा, बुद्धाचा अवमान आहे. आपले बाबा भावी बुद्ध आहेत, त्याबद्दल तीळ मात्रही शंका नाही आहे. ना भिक्षूंना आहे, ना जगातल्या कोणत्याही व्यक्तींना. जर त्यांना आपण बोधिसत्व संबोधतो तर बोधिसत्व हे पायरी पायरीनं आपल्या 10 पारमिता 3 अंगांनी म्हटल्यावर 30 पारमिता पूर्ण केल्यानंतर बुद्ध बनतात. आणि जेव्हा ते बुद्ध बनतात तेव्हा शेवटच्या भावामध्ये त्यांच्या अंगावर परिपूर्ण 32 लक्षणं असावं लागतात. ज्यांच्या शरीरावर परिपूर्ण 32 एकही जरी कमी असेल तर त्या भावामध्ये त्यांना बुद्ध होता येत नाही. ते बोधिसत्व असतात. मग त्यांना आणखी पारमिता पूर्ण कराव्या लागतात. 10 पारमिता म्हणजे 10 3 अंगाने म्हणजे 30 पारमिता पूर्ण झाल्यानंतरच तुषित देवलोकातून ते स्वतःहून 5 गोष्टी पाहून इकडे आईच्या कुशीमध्ये येतात. तेव्हा त्यांच्या शरीरावर परिपूर्ण 32 लक्षण असतात आणि असावेच लागतात. त्या देहामध्ये ते बुद्धत्व प्राप्त करतात, बोधिज्ञान प्राप्त करतात. आणि मग जेव्हा ते बोधिज्ञान प्राप्त करतात आणि जेव्हा ते धम्माचा प्रचार प्रसार करतात, त्यांच्या अग्र शिष्यांपैकी जे अनेक पूज्य भिक्खू भिक्षुणी वेगवेगळ्या महागुणामध्ये अग्र बनतात. अरहंत तर सगळे बनतात, पण अरहंत बनून सुद्धा वेगवेगळ्या गुणामध्ये बनतात. असे अग्र श्रावक, महाश्रावक, अष्ट आर्य पुग्गल महासंघ रत्न निर्माण करतात. उपासक उपासिका देखील श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी श्रेष्ठ अशा पदापर्यंत पोहोचतात. ते तथागताची महाकरुणा असते. त्यामुळे बोधिसत्व हे निर्वाण या संज्ञेस आपण जर लागू केले तर हे अरहंताचा, बोधिसत्वाचा अवमान होईल. कारण बोधिसत्व भावी बुद्ध होणार आहेत, त्यांना अरहंत व्हायचं नाही आहे. आता तुम्ही जर त्यांना निर्वाण म्हणता आहात तर हा त्यांचा अवमान आहे. ज्यांना अरहंत बनायचं नाही आहे त्यांना अरहंत बनवायचे दुसऱ्यांना बुद्ध व्हावं. म्हणजे एका अर्थाने आपण त्यांना छोट समजत आहोत निर्वाण म्हणून. कारण ते बुद्ध बनायचं आहे त्यांना पारमिता करून.
आणि आपण त्यांना म्हणतो की बाबासाहेब निर्वाण प्राप्त झाले. निर्वाण नाही प्राप्त झाले. निर्वाण हे जिवंतपणाची रागद्वेष मोहातून मुक्त झाल्याची अवस्था असते. आणि परिनिर्वाण जे अरहंत होऊन शरीर सोडतात अशा भिक्खू भिक्षुनीला परिनिर्वाण म्हणतात. आता बाबासाहेब बोधिसत्व असल्यामुळे, बुद्ध व्हायचं असल्यामुळे, त्यांनी अरहंत पद स्वतःहून नाकारला असल्यामुळे अरहंत पदाला ते असं म्हणतात, बोधिसत्व म्हणतात की अरहंत पद हे बोधिसत्वासाठी स्वार्थी असल्याचं पद वाटते. कारण एकट्याने मुक्त व्हायचं आणि बाकीचे सगळे लोक दुःखात आहेत, म्हणून मला स्वतः दुःखातून मुक्त तर व्हायचे, परंतु मी सगळ्यांना पण मुक्त करीन, ते बुद्धत्व मला प्राप्त करायचं. म्हणून त्यांची उच्च करुणा असते, महाकरुणा असते. त्यामुळे परिनिर्वाण नाही. आणि महापरिनिर्वाण म्हणजे ते 32 लक्षण परिपूर्ण करून सम्यक संबुद्ध होऊन शरीर त्यागलेलं नसतं, त्यामुळे महापरिनिर्वाण नाही. पण आपले लोक बिचारी भावनिक होऊन, बाबासाहेब जर असते ना तर बाबासाहेबांनी नक्कीच जे समोर म्हणले असते त्या लोकांना टोकलं असतं. आता अभ्यासक जे लोक आहेत जागतिक लेवलवर, त्या लोकांना ह्या गोष्टी कळतात. भावनिक लोकांच्या ही गोष्ट लक्षात नाही येणार. तशीच सेम तशीच हे धम्मचक्र प्रवर्तन, धम्मचक्र अनुप्रवर्तन ही जी म्हणण्याची रूढ झालेली आहे परंपरा, तर त्या अर्थाने पुन्हा एकदा तीच गोष्ट की धम्मचक्र प्रवर्तन केवळ आणि केवळ महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ज्यांच्या धम्माची दीक्षा बोधिसत्व बाबासाहेबाच्या अनुकंपेने आपल्याला प्राप्त झाली, त्यांनी स्वतः घेतली. त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन नाही केलं. म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन नाही तर त्यांनी काय सांगितलं, मी स्वतः धम्माची दीक्षा घेतली. तो धम्मशुद्ध स्वरूपात कसा भारतीयांनी पालन करायचा, कारण ते कर्मकांडात अडकलेले आहेत, ते बुवाबाजीमध्ये अडकलेले आहेत, व्रत वैकल्यामध्ये अडकलेले आहेत, ते सण उत्सव त्योहारामध्ये अडकलेले आहेत, चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये अडकले आहेत, ईश्वर परमेश्वरामध्ये अडकलेले आहेत, आत्मा परमात्मामध्ये अडकलेले आहेत. म्हणून मग त्यांनी 22 प्रतिज्ञा अशा बनवल्या की पहिलं यांचं मन निर्मळ करा, म्हणजे तथागताच्या महाकारुणिकाच्या बुद्धत्वाचं अमृततुल्य तो रस यांना नंतर प्राशन केला जाईल. घाण चित्त, दूषित चित्त, त्याचबरोबर अंधश्रद्धाळू चित्त, कर्मकांडी चित्त एवढ्या मोठ्या तथागताच्या त्या बुद्धत्वाला, त्या बोधीला कसं पेले. म्हणून पहिले याला निर्मळ करा. म्हणून 22 प्रतिज्ञेमध्ये 11 प्रतिज्ञा या मन निर्मळ करण्याची प्रतिज्ञा आहेत. त्याला नकारार्थी म्हणतात. नकारार्थी म्हणजे हे करू नका, ते करू नका, ते करू नका. जसं की ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानू नका आणि त्यांची उपासना करू नका. हे कशासाठी? निर्मळ मन बनवण्यासाठी. अजून बुद्धत्व शिकवणं सुरू नाही केलं इथं. अजून तुम्हाला पुढे काय करायचं, भगवान बुद्धाचा धम्म कसा आचरण करायचं हे नाही सांगितलं इथं. पहिलं काय सोडायचं ते सांगितलेलं आहे इथं. पहिले निर्मळ तो बनव. आता आपलं घर समजा आहे, आता तुम्ही स्वच्छ निर्मळ एकदम काशीच्या रेशमची एखादी गादी रजई आणली आणि तो पूर्ण कचऱ्यानं, गंदगीनं, घाणीनं भरलेलं घर आहे, त्याच्यावर टाकली तर काय होईल? तो पहले स्वच्छता करो, पहले ये गंदगी तो निकालो, ये तो निकालने दो पहला, फिर बाद में उसका मोल समझ में आएगा. आता समजा नाकामध्ये हिऱ्याची मोरणी टाकायची, पण नाक सगळं शंभरानं मेकडानं असं सगळं भरून यायचं इकडून नळ्या बिळ्या. अरे भाई पहले ये गंदगी साफ तो करो, पहले इतना बड़ा दागिना तुमको नाक में पहनना है तो इसको पहले खान को स्वच्छ तो करो पहले, फिर बाद में पहनो ना. पहनने के कोण, लेकिन इसको पहले साफ करो. नाही तर इकडे हिरवा गदर शेंबूड आणि इकडून हिऱ्याची मोरडी. लोकांनी कशाला पाहावं? या हिऱ्याच्या मोरडीला पाहावं काय, या तुमच्या शेंबडाला पाहावं, कशाला पाहावं? तर तुमचं आद्य कर्तव्य काय आहे? तुमचं अगोदरचं कर्तव्य काय आहे? ती हिऱ्याची मोरणी नाकात टाकणे हे पहिलं कर्तव्य आहे का पहिले घाण साफ करणं कर्तव्य आहे? सामान्य लोकांच्या मी लक्षात आलं पाहिजे की अरे भाई पहिला कर्तव्य है कि हम इसको पहले निकालो, इस गंदगी को निकालो. समजा आता तुम्हाला उदाहरणार्थ डोळ्याला सजवायचं आहे, डोळे पहिले चिपडानं, चिपड आहे, घोम आहे, असे डबडबे त्याच्यावर तुम्ही सुरमा लावा लागते. क्या बात आहे भाई, कोई मतलब है इसका? इकडे सगळी लाळ आली, इथून का आली, त्याच्यावर लिपस्टिक लावून सुरू केली. तो पहिले स्वच्छ तो करो पहिले. लगाने के बाद तुम लगाने का तो लगाओ, नहीं लगाने नहीं लगाओ, लेकिन पहिले ये स्वच्छ तो करो. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की 11 प्रतिज्ञामध्ये काय म्हणतात, पहिले तुम्हारे मन को, पहिले तुम्हारे इसको तुमको निर्मल तो बनाओ. आणि मग पुढे बाबासाहेब 11 प्रतिज्ञामध्ये सांगतात की आप भगवान बुद्ध का धर्म ऐसे धारण करो. मग पुढे बघा प्राणी मात्रांचं मी लालन पालन करीन म्हणतात बघा, है की नाही?
प्राण्याची हत्या करणार नाही पण लालन पालन करीन. मग चोरी बी करणार नाही, मग दुराचार बी करणार नाही, मग खोटं बी बोलणार नाही, मग प्रज्ञाशील, करुणा, मैत्री ह्या 3 तत्वात सांगत घालून माझं जीवन बी व्यतीत करीन. आहे का नाही? ती सांगतात पुढे अगोदर इकडे वर वर पण सांगतात आकांड मार्गाचा अवलंबी करीन. एका ठिकाणी सांगतात भगवंताने सांगितलं 10 परमिता बी पाळीन, मी समता प्रस्थापित बी करीन म्हणतात. बघा म्हणजे तिच्यात काही गोष्टी करायच्या सांगतात. त्या गोष्टी किती आहेत? 11 आहेत. त्या 11 गोष्टी आहेत करण्याच्या. तर ते आहे भगवान बुद्धाचा शुद्ध अमृत तुल्य धम्म. तो प्राशन करा म्हणतात. आणि त्या 11 ज्या गोष्टी आहेत ना, तर ज्या अमृततुल्य रसाला प्राशन करण्यामध्ये त्या रसाचं मोल किंवा त्या रसाचा गोडवा तुम्हाला कळणार नाही जोपर्यंत तुम्ही 11 घाणीतला बाहेर काढणार नाही. म्हणून 11 गोष्टी कशा आहेत? नथी मे शरणं अय्यं, म्हणजे आमचं शरणस्थान दुसरं कोणतंही नाही. कोणतं नाही हे 11. मग ह्या विजयादशमी म्हणतात ना लोक, विजयादशमी किंवा धम्मचक्र किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन, ठीक आहे जे म्हणतात बिचारी, पण मी सांगतो तुम्हाला तो खरा धर्मांतराचा धम्मदीक्षेचा ऐतिहासिक महासोहळा क्रांती विजय दिवस आहे. तो परफेक्ट शब्द आहे. जसं मी 6 डिसेंबरला महाप्रयाण हा शब्द दिला बाबासाहेब, तो करेक्ट आहे. जगातले बहुतेक भिक्षूंनी आता तो करेक्ट सांगणं सुरू केला. गुरुजीला विचारला, गौप्रज्ञानंद मंदिर विचारला, उदरकेता मंदिर विचारला, जे के बाबासाहेब सोबत होते. हो म्हणे बरोबर, हे ठीक आहे. तर म्हणून आता हे म्हणतात बिचारे, पण त्या दिवशी बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा दिल्या, त्याच्यावर चिंतन पण कुठं करतात की बाई बाबासाहेबांनी दिल्या, पण बाबासाहेबांनी तर दिल्या पण आपण कुठे घेतल्या? तिथं 2 गोष्टी व्हायला पाहिजे. त्यांनी देणं ही एक प्रक्रिया, पण आपण घेणं ही दुसरी प्रक्रिया झाली. तेव्हा धम्म कंप्लीट होईल ना, तेव्हा ती दीक्षा कंप्लीट होईल ना. दीक्षा बाबासाहेबांनी दिली पण तुम्ही घेतली तर पाहिजे. लोक म्हणतात ना बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दीक्षा दिली, बरं ठीक आहे तुम्ही म्हणता, बरं दिली पण तुम्ही कुठे घेतली? तर समजा एखादी वस्तू तुम्हाला कोण दिली, देणाऱ्याने दिली, पण तुम्ही ते घ्यायला पाहिजे. तर इतके वर्ष 69 वर्ष तिथं ठेवून दिली, टेबलावर किंवा कपाटात किंवा कुठे लटकून तिथंच ठेवली, ते घेतलीच नाही. एवढी महान गोष्ट बाबासाहेब 22 प्रतिज्ञा रूपी ही हिरकणी किंवा हिरगा इतका सुंदर दिलाय, ते घ्यायचंच नाही. म्हणून एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवली पाहिजे की क्रांती विजय दिवस म्हणजे काय, धम्मदीक्षा ऐतिहासिक सोहळा म्हणजे काय, किंवा अनेक जणांना म्हणायचं आहे धम्मचक्र प्रवर्तन अनुप्रवर्तन. कालच्या प्रवर्तनात मी खूप सविस्तर सांगितलं याच्यामध्ये. जसं की या शुद्ध स्वरूपातल्या 11 प्रतिज्ञा जोपर्यंत आपल्या जीवनात आपण उतरवत नाही तोपर्यंत आपलं कल्याण होणार नाही. आणि त्या जीवनात कधी उतरते? जोपर्यंत 11 गोष्टी सोडून देत नाही तोपर्यंत जीवनात उतरत नाही, तोपर्यंत उतरत नाही. तर तुम्हाला काय नथी मे शरणं अय्यं, म्हणजे 11 सोडून द्या, तेव्हा नथी मे शरणं अय्यं, तेव्हा तुमची एक ओळ कंप्लीट झाली. पुढे काय? बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरण. जेव्हा ह्या 11 तुम्ही जीवनात उतरवसाल तेव्हा हे 3 वाक्य पूर्ण होतात. या 11 ज्यावेळेस तुम्ही पूर्ण करसाल तेव्हा मग बुद्धो मे धम्मो मे शरणं वरण, म्हणजे तेव्हा तुम्ही आता बुद्धाला शरण गेले. बरोबर, हे तुम्ही नाकारलंय पहिलं आणि परिपूर्ण नाकारलं. आता परिपूर्ण कुठं नाकारतात लोक? पहा बरं, कुठं परिपूर्ण नाकारलं? इकडं सकाळी लेणीवर बी जायचं आणि लेणीवरून आल्यानंतर इकडं कर्णपुऱ्यात बी जायचं, कानं पुरायला. कर्णपुरा म्हणजे कानं जाऊन तिथं पुरा. अरे मी म्हणलं लेणीवरच येऊन कानं टाव करा, प्रवचन आहे का? आहे का नाही? आता इकडं कानं टाव करावं का इकडे कानं पुराव? आहे का नाही? मग आता समजा मला सांगा, त्यांनी कुठे त्यांची मनाची चित्ताची ती मलिनता काढली? कुठं काढली? कुठे स्वीकारली धम्मदीक्षा? तुम्ही कर्णपुऱ्यात बी असाल, बरं ते सोडा. खेड्यापाड्यात समजा कर्णपुरा नाही कुठं, पण आहे देव्या कुठं कुठं जातात. बरं एवढं नाही तर कमीत कमी ते एका आपट्याचा पाला आणतात आणि त्याला सोनं म्हणतात. पाहता सोनं. असं जे पोरग माझ्याकडे विहारात आलं 5-10 वर्षापूर्वी गोष्ट म्हणे, भंतेजी तुम्हाला सोनं द्यायचंय. अरे बाबा, मला वाटलं या घरी आईचं चोरण करून तर मी म्हणलं ते म्हणलं आता खिशात हात घातला आणि त्याला आपल्याचा पाला. अरे म्हणलं येडपटा, हे सोनं आहे का? म्हणलं ते म्हणे हो सोनं आहे. अरे हे सोनं नाही म्हणलं, हे आपट्याचा पाला आहे. आणि जर आपट्याच्या पालाला जर सोनं म्हणायचं मग खऱ्या सोन्याला काय म्हणायचं? आपट्याचा पाला. मग त्याला मी म्हटलं एक काम कर, हे सोनं घेऊन ज्या लोकांना असं वाटतं की आपट्याचा पाला सोनं आहे, तर त्या लोकांनी काय करायचं? आपट्याचा पाला भला 2-4 किलो घेऊन जायचं सोनाराच्या दुकानात आणि त्या सोनाराला म्हणायचं की सोनार दादा, सोन्याचा भाव काय सुरू आहे?
मग तो म्हणा 80,000 रुपये. किती काय पासून 50,000 रुपये तोळा किती आहे? 90 का? 90,000 रुपये तोळा. तर त्याला म्हणा खुश खबर. त्यालाच म्हणायचं खुश खबर, तुला फक्त आज 10,000 रुपये तोल्याने मी सोडत देणार. माझ्याकडून 10,000 रुपये तोल्याने घे, तुला जेवढे विकायचे तेवढे घे, आणि त्याच्या पुढे 2 किलो आपट्याचा पाला ठेवायचा. काय म्हणत तो उचला. आपण म्हणायचं काऊ, तर ते म्हणत नाही हे आपट्याचा पाला आहे. तर आणि येडा त्याला काय सगळा देश सांगू लागलाय सोनं म्हणून. सगळं देश बघतोय सोनं आहे, आपण सांगतो आपट्याचा पाला आहे. तर एक काम कर म्हणा, मला सर्टिफिकेट दे, मला सर्टिफिकेट दे की हे सोनं नाही आपट्याचा पाला आहे. म्हणजे मी सोशल मीडियावर किंवा कुठं ना कुठं टाकेन किंवा एखादा इंटरव्ह्यू देईन आणि सांगेन की बा सोनाराकडून मी प्रूव्ह करून घेतलंय की हे सोनं नाही, हे आपट्याचा पाला आहे. कारण लोक म्हणतील तुम्ही कसं काय प्रूव्ह केलं सोनं नाही म्हणून, तुम्ही सोनार आहे का? लोक भले कलाकार आहेत, आपलं सर्टिफिकेट मागतील. मला वाटलं होतं एकदा करावं, पोतं भरून यावं म्हणलं. पोतं भरून येऊन त्याला म्हणायचं सोनं घे, आणि लय स्वस्त भाव आहे. मी तर त्याला माहिती का 500 रुपये तोल्याला देणार होतो, लय स्वस्त देणार होतो. आणि पुढे शेवटी तर मी असं म्हणणार होतो की तुझ्याकडे नसेल 500 रुपये तोळा, एक काम कर, तुला जेवढे द्यायचे तेवढे दे, 10-20 रुपये का होतं ते पण मला दे, पण हे घे बरं सोनं. असं माझं चाललं होतं डोक्यात. पण नाही, म्हणलं बा आपलं हे लोकांचं काम आहे. म्हणून मी लोकांना सांगू लागलो की बाबा हो, तुम्ही म्हणता ना की आम्ही दमदीचे 69वा दिवस साजरा केला. असं कसं साजरा केला? तुम्ही तर तिकडे जाऊन त्या कर्णपुऱ्यातल्या देवीला मुजरा केला, आणि कसा साजरा केला आहे का नाही? कारण पुरलेतील जाऊ. तर म्हणून हे जे काही दुपट्टी धोरण म्हणा किंवा हे सोंग ठोंग करणारे जे लोक आहेत बाबासाहेबांच्या नावावर, तर हे फक्त भावनिक पद्धतीने करतात. बाबाचा धम्म कसा आचरण करायचा, कसा प्रचार प्रसार करायचा, हे त्या बिचाऱ्यांना कळलं नाही. म्हणून बाबाचा धम्म आहे की 11 गोष्टी तुम्ही सोडून द्या. त्या दिवशी अधिष्ठांत करा, संकल्प तर करा कमी कमी, हे बाबा, हे बोधिसत्वा, हे भावी बुद्धा, हे महाकारुणिका, हे विद्या, अरे तुझे अनंत उपकार आहेत. तुझे 4 लेकरं गेले, तुझी एवढी धर्मवान पत्नी रमा गेली, पण तरीही तू आमच्यासाठी किती झाटला. तुझ्या चरणावर आमचंही माथा, आम्ही पक्क ध्यानात ठेवतो की आम्ही 11 गोष्टी सोडून देऊ, फिरून कधी जीवनात उतरवणार नाही, आणि 11 गोष्टी आमच्या जीवनात उतरवू. यालाच तर साजरा करणं म्हणतात. तसं नाही करायचं. आपल्याचा पाला आणायचा, काय काय आणायचं, लोक घरोघरी जाऊन गळ्यात गळा घालायचा, पाया पडायचं, खोटं. सून पाया पडते सासूच्या, सासूवरून म्हणते सुखी हो. खरं पाहिजे मनात म्हणते तू हा सत्यानाश हो, त्या पाठीत बुका मारा वाटतंय. सासूला काही आशीर्वाद वाटत नाही, आणि सुनाला बी असं वाटतंय की हिच्या पाया पडायच्या ऐवजी तिचे पाय ओढू, हिला पाडू पण दन कर. सुनाला वाटते तिचे पाय धरून वाढावं, सासू वाटते बुका मारा. मग चाललंय खोटं पाया पडणं, चाललंय खोटं गळ्यात गळे घालणं. अरे कशाचं गळ्यात? हे तो सगळं नकली काम आहे. तुम सचमुच प्रणाम करो, अभिवादनशील. नम्र झालेल्या माणसाचे 4 गुण वाटतात: आयु, वर्ण, सुख आणि पद. 4 गुण वाटतात, बुद्ध भगवान म्हणतात. म्हणून ह्या पित्याच्या प्रती इतकं प्रामाणिक असलं पाहिजे, एवढं हे असलं पाहिजे की 11 गोष्टी आपण जीवनातल्या परिपूर्ण रूपात सोडून द्यायला पाहिजे. मला असं वाटतंय या 11 गोष्टी बहुतेक पूज्य भिक्खू संघाने सोडलेल्या असतात, म्हणून तर त्यांच्या अंगावरची वर येते. ठीक आहे, एका दोका भिक्षू असतील की ज्यांना नीट कळलं नसेल, प्रशिक्षण नसेल, तर ठीक आहे, एका दोका भिक्षूकडून होऊ शकते कदाचित कर्मकांडाच्या गोष्टी. परंतु बहुतेक पूज्य भिक्खू संघ 22 प्रतिज्ञाचा प्रचारक आहे आणि आचरक पण आहे, आणि खऱ्या अर्थाने ते बाबासाहेबांच्या या धर्मांतराच्या पूर्ण या क्रांती विजय दिवसाचे साक्षीदार आहे. म्हणून माझं असं सगळ्यांना सांगणं असते की हा दिवस आपण साजरा करतो, तर साजरा करण्याची विधी काय आहे, पद्धत काय आहे. जसं 14 एप्रिल मध्ये ढोल ताजे वाजवतो, डीजे वाजवतो, कितीतरी लोकांचे कान फुटू लागलेत, काही लोक बहिरे होऊ लागलेत. तर बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी लोकांना बहिरे करणे ही कोणती जयंती आहे? ह्या वर्षी मलाच अटॅक येणार होता, माहितीये का? ह्या वर्षी मला अटॅक येणार होता. आमच्या तिकडं असा डीजे लावला, सकाळी 5 वाजता जे जोराने डीजे सुरू झाला, आणि मला केमोचं इंजेक्शन दिलेलं कॅन्सरची फर्स्ट एड असल्यामुळं. मला असा घबराट झाली, मला वाटलं त्याला सांगायला जाऊच तोच मरतो. मी शेवटी तिथं एका नगर शौकाला फोन केला, मला होते पहिले बंद करा. तेवढ्याच रात्री पुढच्या वर्षी मी ठरवलं की आपण एकांतात जाणार आहे कुठेतरी जंगलात. हे डीजे तुम्हीच ऐका, कान तुम्हीच फाडून घ्या. बाबाची जयंती कशी साजरी करायची कळत नाही लोकांना. जाऊन द्यावं त्या दिवशी, आणि म्हणायचं काय ताकदसे बोललो, आणि का बिना ताकदीत म्हटलं तर काय होईल?
ताकद से बोलो आणि हिम्मत से बोलो. जिथं ताकद आणि हिम्मत दाखवायची तिथं नाही, तिथं चीन बोलो. आणि इथं नुसतं म्हणायचं ताकद से बोलो आणि हिम्मत से बोलो. बरं त्याच्या पुढे जाऊन बोलना पडेगा. म्हटलं हे बोलना पडेगा काय वर्गडे. जाऊन पाहिलं तर ज्याने तो डारा दिला तो दारू खाली पडला. म्हणलं तो कुठं आहे म्हणजे पडला खाली. म्हणजे असा अर्थ बोलला पडेगा म्हणजे बोलायचं पडून जायचं खाली ठेवला. म्हणलं असं कसं ना बोलना पडेगा. आणि खेड्या गावात तर असा नारा डेंजर. बरोबर पाटलाच्या गाडी गेल्यावर म्हणे बघता काय सामील व्हा. आणि हे रट्टावून पेले याचे तोंड निळ, दात निळे, जीभ निळी, पोटात निळी. आणि म्हणतात बघता काय सामील व्हा. म्हणजे मला कळलंच नाही की त्या पोरात म्हटलं काय सामील व्हा म्हणजे काय दारू प्या असं काय म्हणायचं काय तुम्हाला सामील कशात व्हा. अहो तुम्ही जर नीट चालले तर सामील व्हा म्हणायची गरजच नाही. कोण सामील होतील काय. आणि जोर जोरात सुरू बघता काय सामील व्हा. मी त्या हळू जर म्हणलं जाऊ त्याला बाळावर चला आपल्या चला ना सामील. त्याच्यात एक पोरगा आलं आणि ते तर म्हणे बघता काय सामील व्हा नाही तर हातात बांगड्या भरा. त्याच्या पुढचा नारा. मग मला लय ते आलं बांगड्या भरा. कोणाकडे बांगड्या म्हणजे रॅलीत बांगड्या आणले काय एखादा खरंच आला बरोबर 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 भरवते. म्हणजे कोणते नारे देऊ लागलो, काय करू लागलो, कशी जयंती साजरी करू लागलो, कसा महापरिनिर्वाण दिवस म्हणू लागलो, कसं हे धम्मचक्र पर्वतून आणून कसं म्हणू लागलो हे. आणि करुणेने शिकवलं पाहिजे भिक्षूंनी. काल आमचे पूज्य बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब लेणीवर किती सुंदर बोलले, काय तात्विक बोलले. हे शासन किंवा कोणी लोक त्या लोकांना भेट नाही जे लोक शिरवान नसतात म्हणे. शिरवान लोकांना कोणी बी भेटे. बाबासाहेबांसाठी पार्लमेंट उभारायचे कारण बाबासाहेब शिरवान होते. म्हणून ही व्यवस्था बदलावण्यासाठी माणसाकडे ज्ञान पाहिजे म्हणे बाळासाहेब. ज्ञान पाहिजे आणि ते ज्ञान सांगण्याची हिंमत पाहिजे. ते बाबासाहेबात होती. बाबासाहेबांनी ज्ञान होतं आणि सांगून बी टाकले 11 प्रतिज्ञा अशा हे सोडा आणि हे फक्त बाबासाहेब करू शकते, बाकी नाही करू शकते. नाही तर फुलेजी पण होते, शाहूजी होते, राजाभाऊ देशमुख होते, कर्मवीर भाऊराव पाटील होते. ज्यांनी सगळ्यांनी सांगितलं की हिंदू धर्म बरोबर नाही त्यांनी नाकारला, पण स्वीकारलं काय. तर जीवनामध्ये एखादी गोष्ट नाकारावं लागते पण एखादी स्वीकारावं पण लागते ना. ती हिंमत फक्त बाबासाहेबांनी केली. ही गोष्ट नाकारली पण स्वीकारली पण पाहिजे ना. जीवन जगण्यासाठी काय ते स्वीकारावं ना, आहे का नाही. तर ते केवळ बाबासाहेब करू शकले. काल बाळासाहेबांनी खूप तात्विक बोलले. बाळासाहेब पुढे तेही म्हणले की तुमच्यापैकी अनेक लोक म्हणतील काय बोलले काही समजलेच नाही. म्हणजे बाबासाहेबांना ही बी करून नाही बाळासाहेबाला का अरे पुढच्या लोकांना काही कळत बी नाही की हे तात्विक भाषा. आम्हाला तर कळले. खूप छान बोलले काल लेणीवर, खूपच सुंदर बोलले. म्हणून त्यांनी आणि इतकं सुंदर बोलले आणि तेव्हा झळकत होतं त्यांच्या पूर्ण अंगातून, त्यांच्या रोम मधून, त्यांच्या चेहऱ्यावरून झळकत होतं की अरे बाबासाहेबांचा नातू शील संपन्न आहे. ज्या गोष्टीवर बोलत आहे तर ती गोष्ट त्यांच्यामध्ये परिपूर्ण आहे. त्या अनुषंगाने ते म्हणे जे लोक शीलवान असतात त्यांना सगळे लोक भितात म्हणे, त्यांच्या वाट्याला कोणी जात नाही. आणि एवढंच नाही तर ते निर्णय पण घेऊ शकतात म्हणे. आणि शीलवान मनुष्य विकल्या जात नाही हे त्याचं लक्षण असते. बाळासाहेबांचं लक्षण. म्हणून उपासक उपासिकांनो साजरा करत असताना तुम्ही फार धूमधडाक्यात करता का काय. एक तात्विक गोष्ट तुमच्या जीवनात उतरवता तुम्ही, ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण ज्या धर्माचं दीक्षा घेतली म्हणतो तर त्या धर्माची दीक्षा ही आचरणात दिसली पाहिजे ना. भगवान बुद्धाचा धर्म शांती शिकवतो आणि आपण कुठल्या कार्यक्रमात अशांती असते आपली, अशांती तिथं नीट कोणी बसत नाही. असं शांतीचा कार्यक्रम आहे का कुठे पहा बरं आपला. आपणच जोरजोरीनं जे डीजे लावतो बघा. लोक आता शांत असते, आपण मुद्दा 1 लाख रुपये देऊन शांत करतो ती जागा आणि म्हणतो की बौद्ध धर्माचा प्रचार. बौद्ध धर्माचा प्रचार आहे की बस शांतीचं जीवन जगा, दुसऱ्याला शांतीचं जीवन जगू द्या. तिथं काय केलं डीजे लावला, सगळी अशांती केली. कोणाचं कोणाला समजायला बोलणं बया जोर जोडू लागले. इकडे येणार म्हणजे कोणाचं कोणाला मेळमाळ नाही, ऐकू येणार काय नाही, काय ताळमेळ नाही, काही नाही. शांतीचं वातावरण अशांत करायचं म्हणायचं का आम्ही साजरी करू लागलो. असं काही साजरी करू लागतो म्हणजे लोकांना हे नाही करू लागलं की आपण कोणाच्या धम्माची दीक्षा घेतली आणि त्या ज्या धम्माची दीक्षा घेतली त्या महापुरुषांची त्यांच्या अनुयायांकडून काय अपेक्षा आहे. ते कोणाला आपले अनुयायी म्हणतात
काय केल्यानं म्हणतात, कोणतं आचरण केल्यानं म्हणतात. तर ते आचरण केल्यानंतर ते म्हणतात की ते माझे अनुयायी आहे आणि माझ्या अनुयायाद्वारे सार्वजनिक सामूहिक मी सांगितलेलं आचरण केलं जातं त्याला मी साजरे करणं म्हणतो. मी सांगितलेल्या गोष्टीच्या विरुद्ध दिशेने आचरण करतात आणि म्हणतात की आम्ही साजरी करू लागलो. बुद्ध भगवान म्हणतात ते माझे अनुयायी नाही आणि ते माझी जयंती किंवा माझा उत्सव साजराही करत नाही, बाबाचा बी करत नाही. ते फक्त पैसा पाणी थोडासा जमा करण्यासाठी म्हणा, नावासाठी, सन्मानासाठी, आदर सत्कारासाठी करतात. पितवस्त्रधारी असो का शुद्धवस्त्रधारी असो, प्रचार प्रसारण या सगळ्या गोष्टी करायला टाइम लागतोय. सगळ्या गोष्टी त्याचं प्रशिक्षण लागतं. म्हणून आजचा हा जो दिवस आहे कालचा, अनेक लोकांचे नवीन नवीन मतांतर काढू लागले. काही विजयादशमी 14 एप्रिल बघा नवीनच काढायचं काहीतरी. ते पत्रक 56 व्यवस्थित व्हायरल झालेलं आहे. फार 5-10 वर्षापूर्वी मी व्हायरल केलं होतं. आता पण होऊ लागले, बऱ्याच ठिकाणी बरेच जण करू लागले. स्पष्ट उल्लेख तिच्यामध्ये विजयादशमीचा आहे. का? कारण की तथागत सम्यक संबुद्धाला जेव्हा बोधी ज्ञान प्राप्त झालं तर त्या पिंपळाच्या झाडाखाली बसल्यानंतर तथागताला जे ज्ञान प्राप्त झालं ते वैशाख पौर्णिमेच्या रात्री झाले 3 प्रहारामध्ये. आता बघा तुम्हाला धम्म म्हणजे काय, चक्र म्हणजे काय, प्रवर्तन म्हणजे काय, हे किती शब्द आहे? धम्म, चक्र, प्रवर्तन. आणि जर बाबासाहेबांना म्हणत असतील समजा तर धम्म, चक्र, अनु, प्रवर्तन 4 शब्द आहेत. आता हे 4 शब्द पाहू आपण. हे काय? धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे भगवान तथागत सम्यक संबुद्धाला जे बोधी ज्ञान प्राप्त झाले त्याला धम्म म्हणतात. मग ते ज्ञान म्हणजे काय? तर पिंपळाच्या झाडाखाली बसल्यानंतर त्यांना पहिल्या प्रहारामध्ये ते महाराजसोबत युद्ध झालं ना, ते मारा तेरे कम भियुजित संबरती घोरम, ते झाल्यानंतर मग काय? पुब्बे अननुसुते सुचक्कुम उदपादी ज्ञानं उदपादी पन्या उदपादी विद्या उदपादी आलोको उदपादी. हे पहिलं ज्ञान प्राप्त झालं बुद्धत्वाचं. तीन मिळून बुद्धत्व आहे. हे पहिलं ज्ञान प्राप्त झालं. पुप्पे अनुसु म्हणजे मी अगोदर कधीही जी गोष्ट ऐकली नाही, पाहिली नाही, ते पूर्व जन्माचं स्मरण झालं. आता इथं साहित्यिक शिकले सवरलेले मोठे मोठे लेखक आणि हे लोक त्याच्या आपल्या मनानच काम सुरू केला की भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये पुनर्जन्म नाही, भगवान बुद्धाच्या जन्मामध्ये आधी जन्म नाही, भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये नरक नाही, स्वर्ग नाही, याच्या मनानं सांगू लागले ते. अरे पण कुठे आहे? त्रिपिटकात सगळं आहे, बाबासाहेबांच्या ग्रंथात सगळं आहे. हेच सांगते याच्या मनात व्हॉट्सअपवर इकडे तिकडं, हेच सांगते फेसबुकवर इकडे तिकडं, वाचत नाही, काही नाही. बुद्ध पूजा पाठ नावाचा ग्रंथ आहे बाबासाहेबांचा, 10-12 पानाचा बुद्ध पूजा पाठ. त्याच्यात रतन सूत्र घेतलंय बाबासाहेब आणि मराठीत अर्थ पण बाबासाहेबांनीच लिहिला आहे. तिच्यात सांगितले बाबासाहेबांनी की ए आर्य सत्यानी विभावयंती, म्हणजे जो कोणी भगवान बुद्धांच्या या 4 आर्य सत्याची गंभीर प्रज्ञेनं भावना करेल, गंभीरपणेनं सुदेशितानी किंचापि ते होंती भुसप्पमत्ता, त्याचा कदापि होत नाही. तर ते भवं आठमंग आदियंती, म्हणजे तो 8व्यांदा जन्माला येत नाही. बाबासाहेब म्हणतात काय होते याचा अर्थ की जो 4 आर्य सत्याला गंभीर प्रज्ञेनं जाणतो तो त्याचा 8वा जन्म होत नाही, असं बाबासाहेब म्हणतात. 8वा होत नाही म्हणजे किती होतात? 7 होतात, म्हणजे 16 आपण समजलं. मग बाबासाहेब जरी इथे म्हणतात त्याच्याही पुढे बाबासाहेब तुम्ही जर पासा ना, चतुः पाहेच विपमुतो छछा बिठानानी अभबुकातुम इदंपि संगे रतनं पनितं केतेन सच्चेन सो. त्याच्यावरच्या कडवाचा अर्थ काय सांगितलं बाबासाहेबांनी की तथागताच्या संघामध्ये किती रत्न आहे की 4 अपाय गतीला जात नाही, म्हणजे नरक लोक दुर्गतीला जात नाही तो व्यक्ती जो या भगवंताच्या धर्माचं आचरण करतो आणि त्या 6 प्रकारच्या गोष्टीचा लाभ बी होतो. हे सांगत नाही छछा बिठानाने चतुः पाये, 4 पाय चतुः पायेचा विपमुतो, ते तिकडे जात नाही बाबासाहेब म्हणतात आणि आपल्या मनानं सांगतात आणि भले भाषण देतात आणि पुस्तकं लिहितात, काय करतात. म्हणून बाबासाहेबांनी कधी जी गोष्ट नाही म्हटली ती बाबासाहेबांच्या नावावर सांगणं, प्रचार करणं हा किती मोठा महापापाचा भाग आहे. त्यामुळे प्रज्ञावान होणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेबांची मनीषा होती, इच्छा होती, संकल्प होता की माझा अनुयायी वर्ग केवळ बौद्ध लोक नाही किंवा हे बिचारे कालचे दीक्षित झालेले लोक नाही. बाबासाहेबांना संविधान पालन करणारे जगातले सगळे लोक आहेत. 5-6 देशात बाबासाहेब संविधानाचं अनुकरण करणं सुरू केले आणि हे सगळं बाबासाहेबांचे युग आहे सध्याचे. सगळं जग बाबासाहेब फॉलो करणारे, केवळ आपणच नाही, सगळे ज्ञानी विद्वान पंडित लोक बाबासाहेब फॉलो करतात.
आणि सगळे सगळे शासनात बसलेले लोक सुद्धा बाबासाहेबांचेच ग्रंथ वाचून शासनात बसले. रामायणामध्ये थोडी सांगितले की बजेट कसं करावं. रामायणात बजेट नाही. रामायणामध्ये ते कशी शेता उचलून यांनी कशी आणली तेवढंच आहे. त्याच्यात कशात आलंय बजेट बिजेट? रामायणात कुठे बजेट आहे का? रामायणात कुठे समाज कल्याण खातं आहे का? रामायणात समाज कल्याण खातं रामायणात आहे का? संरक्षण खातं किंवा काय अरे बाकड कथा? ते सगळं बाबासाहेबांच्या ग्रंथात आहे. ते वाचतात शासनात जातात. तुम्हाला त्याला का अंधश्रद्धेकडे लावून बाकी सगळ्या लोकांना सांगत इकडे रावण झाला आणि त्यांनी बरोबर त्याची अंधश्रद्धा जाळून टाकली. ते त्याची बरोबर गेले शासनात बिन प्रशात त्याचे लेकर शिकायला विदेशात आणि तुमची इकडे मंदिरात टाळा वाजवायला ठण येताना बी ठण जाताना बी ठण. देव म्हणतोय चाय आला तर घंट्या बाहेर गेला तर घंट्या बाहेर जा म्हणताय टन टन आहे का नाही? लोकांना समजत नाही कळत नाही. सोपं करून सांगा तुम्ही पटापट समजा. काय कळणार नाही आता हे आता बघ मी असं सांगितलं का काय कळत नाही कोणाला का काय समजत नाही तुम्हाला? लय अवघड आहे गोष्ट. समजू लागले म्हणूनच तर तुम्हाला मध्ये मध्ये हसू बी येते आणि मध्ये मध्ये मना काऊन समजते म्हणूनच का वाटतंय ना. कोण म्हणते समजत नाही भगवंत दम एवढा सोपा एवढा चांगला आहे पण तो समजला साठी आपल्याला त्या ती लोक भाषेची काय बिचारायची ते कळलं ना. म्हणून त्याला आपण जर लोक म्हणतात तर तथागताला जे पहिलं ज्ञान प्राप्त झालं कोप्यानुसार. दुसऱ्यात काय झालं? दुसऱ्या याच्यात त्यांना प्रतिते समुत्पाद सिद्धांत प्राप्त झाला. आणि तिसऱ्या प्रहारामध्ये काय झालं? त्यांना कार्य कारण भाव प्राप्त झाला. बसले ते ध्यानाला तिथं. त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. परंतु भगवंतालाच असं वाटलं की मला जे हे बुद्धत्व प्राप्त झाले हे खरं बुद्धत्व आहे का खोटं बुद्धत्व आहे? खरं बुद्धत्व आहे का कल्पना आहे? खरं बुद्धत्व आहे का तर्क आहे? खरं बुद्धत्व आहे का स्वप्न बिप्न पडेल आहे? तर स्वतः त्यांनी चेक केलं. हे चेक करण्यासाठी किती दिवस गेले? त्यांचे 7 दिवस गेले. एक हप्ताभर ते पिंपळाच्या झाडाखाली बसूनच राहिले. बुद्धत्व प्राप्त झाले तरी पण सप्ताहभर त्याला म्हणतात पठमं बोधी पल्लंकम म्हणजे पालथी मारूनच बसले डोळे लावूनच बसले आणि पाहतच राहिले पूर्वजन्माचं स्मरण पूर्व जे 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 7 दिवस पर्यंत पाहत राहिले तर दिसतच राहिले प्रत्येक जन्मातली. इथं मी पारमिता पूर्ण केलं तिथं बोधिसत्व होतो तिथं बोधिसत्व होतो तिथं बोधिसत्व होतो तिथं बोधिसत्व होतो. सगळ्या पुण्य पारमिता आठवल्या. बोधिसत्व होतो म्हणजे तिथं काय केलं तिथं काय. जसं बाबासाहेब जेव्हा बुद्ध म्हणतील तेव्हा त्यांना आठवण की अरे मी मी जेव्हा 1891-92 जन्म घेतला होता तेव्हापासून 56 पर्यंत मग काय केलं त्याचं स्मरण होईल बुद्ध होता ना त्यांना. मग अरे आमची ब्लेटी होती बिचारा महार लोक त्याच्या गळ्यात मडक होतं पाठीशी झाडू होता. मग मी खूप संघर्ष केला. मग मला शिकताना किती अडचणी आल्या. मग बडोद्याला माझे भांडेपटे बी फेकले. माझा गंगाधर बी मेला माझा रमेश बी मेला माझा राजरत्न मेला माझी इंदुमती बी मेली. आणि एवढंच नाही तर त्यांना हे बी उत्पन्न होईल की अरे माझे रामू पण मेले होते तेव्हा आणि मी किती केलं तर ते बुद्ध जेव्हा बसतील ना झाडाखाली बुद्ध बनण्यासाठी तेव्हा हे स्मरण होतं त्यांना पहिल्या बुद्धत्वात. त्याला खूप भयान होते. ते सगळं कळते त्यांना पाठीमागचं जे काही सगळं कळते. आणि त्यांना कोण मदत केली काय केली सगळं नंतर पुढे सांगतात. ते जे कोणी भंतीची समजा बाबासाहेबांच्या युगामध्ये जर आपण भंतीची झालो समजा मनुष्य लोकात आलो आणि भंतीची झालो आणि बाबासाहेबांच्या आजूबाजूलाच असलो समजा जवळच किंवा समजा मी शेवट झालो उदाहरणार्थ तर काही जण म्हणतील बाबासाहेब तुम्ही यांनाच काय शेवट केलं? ते मी नाही केलं. त्याने अनेक जन्मात पारमिता पूर्ण करत आला. त्यानं पारमिता केल्या तो म्हणायचं मला याचे सेवक व्हायचं म्हणून तो झालं ज्याच्यात झालं. हे जे सारीपुत्रीची झाली या सारीपुत्रांनी माझा उजवा हात बनण्यासाठी हे महामोकल्याने डावा हात बनण्यासाठी हे कौंडिन्यने प्रथम धम्म प्राप्त करण्यासाठी बुद्धाचा प्रथम उपदेश ऐकण्यासाठी हे आनंदानं उपस्थायक होण्यासाठी हे यांनी पारमिता केल्या. मी कोणाच्या तोंडाकडे पाहून यांना उपाध्या देत नाही. हे ज्याचे त्याच्या पारमिता पूर्ण करतात आणि ते माझ्या उजव्या डाव्या हाताला ते माझे शिष्य बनतात. हे देवदत्ताने पाप कर्म केले त्यामुळे तो माझा मित्र मानला. त्याचे कर्म करून आलेत म्हणे. म्हणून इथं पहिलं स्मरण होतंय आणि दुसऱ्यामध्ये प्रतिते समुत्पाद सिद्धांत म्हणजे एक हप्ताभर बसले. हप्ताभर बसल्यानंतर त्यांच्या मनात उत्पन्न झालं की मला जे हे बुद्धत्व प्राप्त झाले हे तर खरंच झाले प्राप्त पण मी डोळे लावलेले होते. डोळे उघडे ठेवून पाहू बरं. म्हणून दुसऱ्या हप्त्यामध्ये काय झालं ते बाजूला गेले आणि तिथून बोधी वृक्षाकडे त्यांनी पाहिलं. कसं पाहिलं? करुणेनं पाहिलं. आणि विसंग द्वितीयांचं आणि विसंग आणि विसंग म्हणजे हे डोळ्याच्या पापण्या जे आहेत ना त्या अशा लपकावल्या नाही हलवल्या नाही. असं करुणेने एक सारखं 7 दिवस पहा बरं आपण 10-12 सेकंद करून होते का 7 दिवस पर्यंत बोधी वृक्षाकडे पाहिलं टक लावून करुणेनं. ह्या बोधिराजाने मला मदत केली. त्याला म्हणतात द्वितीयांचं आणि विसंग. आणि मग ज्यामध्ये डोळे उघडे ठेवून सुद्धा बघतात तर बुद्धत्व प्राप्त झाले. खरंय काय प्राप्त झालं? 31 श्लोक दिसला.
हे नरकातले 4 नरकातले प्राणी इथं काऊन गेले त्याचं कारण बी कळलं. हे मनुष्य लोकात काऊन आले आणि मनुष्य लोकात येऊन सुद्धा काही काळे काऊन झाले, गोरे काऊन झाले, जाड काऊन झाले, ठेंगू काऊन झाले, श्रीमंत काऊन झाले, गरीब काऊन झाले, स्त्रिया काऊन झाल्या, पुरुष काऊन झाले, हे लवकर काऊन गेले, हे दीर्घकाळ जगले, अरे हे ज्ञानी काऊन आहेत, हे बुद्धू काऊन आहेत, हे सगळं कळलं. मग त्याला वाटलं डोळे उघडे ठेवून पाहतो, डोळे उघडे ठेवून पण दिसलं ते अरे हे देव लोकात काऊन आले, हे ब्रह्मा काऊन झाले आणि अनंत काऊन झाले, लोकीय आणि लोकोत्तर सगळ्या अवस्था दिसल्या. त्याचं सप्ताहभर चिंतन मनन केलं आणि पुन्हा सप्ताहभर काय केलं, डोळे उघडे ठेवून पुन्हा बुद्धिराजाकडे पाहून पुन्हा स्मरण केलं की डोळे उघडल्यानंतर देखील मला हे ज्ञान कळतं का, म्हणजे जेणेकरून माझा तर्क नाही, कल्पना नाही, स्वप्न नाही, असं उठकी सुट नाही, असं लगेच बसले झालो मी बुद्ध लगेच सांगत सुटले लोकांना. इथं काय 2 पुस्तकं वाचले की लगेच भाषण द्यायला सुटतात लोक. भाषण मला सगळे काय लोक आपल्याला सगळे येते, आपल्याला काय गरज विराट त्याची सायकाच काय आपको तो सब आता है, क्या आता है तुमको, सब आता है, फिर काय को गए करना पूरा, सब आता है तो किस लिए गए उधर, वो क्या बोलते हैं उसको, कौन था, जागृत हनुमान, क्या जागृत हनुमान, फिर इधर क्यों गए जागृत आणि बाकीचे सगळे काय झोपले नाही एका ठिकाणचा जागृत काम. म्हणून समजते हे कधी कळते, व्यवहारातून कळते, तुम्हाला समजते. मग 3ऱ्या हप्त्यामध्ये त्यांनी काय केलं, 3ऱ्या हप्त्यामध्ये विचार केला की अरे मला बुद्धत्व प्राप्त तर झाले, खरंच मला 31 श्लोक दिसू लागलाय, या प्राण्यांचं दुःख बी कळू लागले, हे सुख बी कळू लागले, दुःखाचं कारण बी कळू लागले, सुखाचं बी कारण कळू लागले, अरे दुःखाचं निवारण बी कळू लागले, दुःख निवारण्याचा मार्ग बी कळू लागले, सगळं त्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यांना कळलं. पण ते म्हणे मला डोळे लावून समजलंय, डोळे उघडे ठेवून समजलंय, चालता कळते का पाहू बरं, चालताना म्हणजे जर बुद्धत्व असेल तर बुद्धत्व सदोदित असलं पाहिजे ना, नाही तर बुद्धत्व प्राप्त झाले पण डोळे लावल्यावरच प्राप्त आहे, डोळे उघडे ठेवल्यावर गायब होते. आणि अशी कशी समाधी डोळे लावल्यावर आहे, डोळे उघडले की नाही मग, आणि याची कोण मिथ्या समाधी. मग त्यांनी पाहिले की बुद्धत्व डोळे लावल्यावर आहे तर डोळे उघडे केल्यावर पण आहे का पाहू, दिसलं 7 दिवस, मग चालल्यावर पण आहे का, म्हणून ततीयंच चंक्रमणम. 3ऱ्या सप्ताहामध्ये काय केलं, चंक्रमण केलं. मग बघा आता डोळे पण उघडे आहेत, आता चालणं बी सुरू आहे. मग ते म्हणते मला डोळे बंद असताना, नंतर डोळे उघडे करताना, आता तर डोळे उघडे चालताना, दोन्ही अवस्थेत, 3 अवस्थेत. मग त्यांना पुन्हा 7 दिवस पर्यंत, 1 दिवस नाही घालवले, 7 दिवस घालवले. भगवंतांनी स्वतः आपलं बुद्धत्व स्वतःच 49 दिवस चेक केले, त्यामुळे तुम्हाला कोणाला चेक करण्याची गरज नाही. हे भगवान बुद्धाच्या धर्मात आहे की नाही, हे आहे की नाही, ते आहे की नाही, हे बुद्धाचं नाही, ते तुमको नो चेक करो, खुद बुद्ध होने के बाद 49 डेज चेक किया है, उससे बढ़कर शास्त्रज्ञ कोई नहीं है, वो सब शास्त्रज्ञ के शास्त्रज्ञ है, सब गुरुओं के गुरु है. 10,000 ब्रह्मांडातल्या सगळ्या मनुष्याने देवत्याचे ते शास्त्र गुरु आहेत आणि आपल्या बाबांनी त्यांना गुरु मानलेले आहे. म्हणून बाबांचे उपकार आहे. कुछ भी काही नाही थोडी होगा, तुम्ही कोणाला काही म्हणसाल तर ते असले तर पाहिजे. धम्मचक्र प्रवर्तन करण्यासाठी सम्यक संबोधच करू शकतो. म्हणून त्यांना 3ऱ्या हप्त्यामध्ये ते कळलं. मग त्यांनी विचार केला की मला 3ऱ्या हप्त्यामध्ये पण कळलं, तर त्यांना बुद्धत्वाचा लाभ झाला, त्यांचं मन बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त झालं. बुद्धत्वाच्या म्हणजे मनामध्ये राग द्वेष मोह पूर्ण निघून गेला, आनंद झाले. ते राग खयो, दोष खयो, मोह खयो, ते उच्चते निब्बाण झाले, ते आनंद झाले, सम्यक संबुद्ध झाले कोणा स्वतः प्रयत्न केल्यामुळे. पण त्यांनी विचार केला की ती जी काया त्यांची अगोदर अन्नपाणी त्यागल्यामुळं 32 लक्षणे त्यांचे नष्ट झाले होते ना, दिसत नव्हते ना. पण नंतर आहार घेणं सुरू केला, खीर घेतली, तर पुन्हा ते 32 लक्षणे आले. तर बुद्धत्व पेलण्यासाठी जे शरीर लागत होतं ते शरीर त्यांनी शुद्ध केलं. आता बुद्धत्व त्यांच्या हृदयात प्राप्त झालं बुद्धत्व. पण कायामध्ये कधी बुद्धत्व आलं माहिती का, जेव्हा 4थ्या हप्त्यामध्ये पठाण सुत्त, ते नाही का पठाण सुत्ताचा जेव्हा पाठ झाला तेव्हा त्यांच्या शरीरामधून रश्मी बाहेर आल्या. त्याला आपल्या भाषेत किरण म्हणू शकतो आपण. ते किरण 6 रंगाचे, ज्याला आजकाल आपल्या घरावर ध्वज लावतो ना आपण, तो लोक त्याला पंचरंगी म्हणतात, तो पंचरंगी नाही, त्याला धम्मध्वज म्हणावं. आता काय शिकवा लोक काय म्हणतात, आता किती काय शिकवा, त्याला कवरं काय शिकवा, ते तोंडात पडले त्याच्या पंचरंगी नाही, तो पंचशील असं म्हणतात. तो पंचशील बी नाही, पंचरंगी बी नाही, तो धम्मध्वज आहे. भगवान बुद्धाच्या शरीरातून निघालेल्या त्या 6 रंगाच्या रश्मी आहेत. ज्याच्या घरावर ते ध्वज होता, तर हे कोणाचे शिष्य आहेत, ज्यांच्या शरीरातून 6 रंगाच्या रश्मी किरण बाहेर पडतात त्यांचे अनुयायी आहेत, असं त्याचं लक्षण आहे. ते समजण्यासाठी आम्ही त्या भगवंताचे शिष्य आहोत.
ज्याच्या शरीरातून 6 रंगाच्या रश्मी निघतात. नी म्हणजे निळ्या, पी म्हणजे पिवळ्या, ला म्हणजे लाल, पा म्हणजे पांढऱ्या, के म्हणजे केसरी, आणि 6 ते तुकडे 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 आहेत का नाही, मज्जाटिका. ते 6 पंचरंगी 2 म्हणतात लोक, तर ते 5च आहेत का शेवटी तुकडा तुकडे आहेत? मग काहून तुकडे तुकडे लावतात शेवटच्या? कारण तो 6वा या सगळ्यांचा मिळून एक मिक्स रंग आहे, त्याला मज्जाटिका म्हणतात. म्हणून तथागताच्या शरीरातून 4थ्या सप्ताहामध्ये किरण निघाले, ते त्याला रश्मी म्हणतात. त्या रश्मी इतक्या निघाल्या, एवढ्या निघाल्या, इथून चक्र दिसू लागले डायरेक्ट शरीरातून. त्या रश्मी आता ती पहिली 32 लक्षणं, सोन्यासारखं रूप, आणि सगळे सूर्य, सगळे चंद्र, सगळे देवतागण, सगळे लाईट मिळून जेवढा प्रकाश उत्पन्न होणार नाही तेवढा भगवंताच्या बोधीचा, बुद्धत्वाचा प्रकाश उत्पन्न झाला. आणि तो प्रकाश इथपर्यंत गेला, इथपर्यंत गेला, इथपर्यंत गेला की या पृथ्वीवरला 10,000 ब्रह्मांड सगळा व्यापला. जे बौद्ध धर्मामध्ये 21 देवलोक सांगितलेले, चातु महाराजिकापासून आकणी टाकापर्यंत, जे या ब्रह्मांडाच्या मध्यभागी सुमेरू पर्वतावर राहतात. 84,000 किलोमीटरचा रुंद उंच असा तो पर्वत आहे, तिथे राहतात. त्या देवतापर्यंत सुद्धा ती किरण गेली 4थ्या सप्ताहामध्ये. मग त्यांनी पाहिले की ही किरण बाहेर पडल्यानंतर मग त्यांना ते बी लोक दिसला सगळा. अरे बुद्धत्व तर दिसलं, पण त्यांना ते कळू लागलं. मग 4था सप्ताह, 5व्या सप्ताहामध्ये मग मात्र बुद्धत्वाचं जे उभे अनुसूतीचं ज्ञान आहे, प्रतित समुद्र सिद्धांत आहे, त्याच्यानंतर त्यांना 5व्या, 6व्या, 7व्या सप्ताहामध्ये, त्याला काही लोक शून्यवाद म्हणतात, कार्य कारण भाव. म्हणजे कोणत्याही गोष्टीला कारण आहे, विनाकारण काही नाही. झाडाचं पान हलते, लोक म्हणतात ईश्वर आज्ञा, बुद्ध म्हणतात नाही, हवा. पान हलण्याला कारण आहे हवा, नसता कोणतरी हलवलं, कारण आहे. या संसारात जे बी काही घडतंय ते घडण्याच्या पाठीमागे ईश्वर नाही, परमेश्वर नाही, आत्मा नाही, परमात्मा नाही, तर कार्य कारण भाव. दही आहे का? कारण दूध होतं म्हणून आहे. तर दह्याचं कारण आहे दूध, आणि दुधाचं कार्य आहे दही. पण जेव्हा दह्यापासून लोणी तयार होते, तेव्हा आता काय झालं की लोणी हे दह्याचं काय झालं, कार्य. पण लोण्याचं कारण आहे दही. बघा आता दही 2 भूमिका निभू लागले. एक तर ते दुधाचं कार्य बी आहे आणि लोण्याचं कारण बी आहे. समजलं तुम्हाला? कार्य कारण भाव. पुढे मग ते लोणी तूप झालं. आप देखो, अब लोणी भी क्या हो गया, तूप का कारण और दही का कार्य. फिर तूप का क्या होता है, तो ये जिस दिन समझ में आएगा तूप का क्या होता है, तब हे चक्र तयार होत जाते. ज्याला समजत नाही ते भवचक्र, ज्याला समजतंय धम्मचक्र. तर हे धम्मचक्र त्यांना प्राप्त झालं. समजलं तुम्हाला? आता आपण काय पाहू लागलो, धम्मचक्र प्रवर्तन. एक शब्द पाहायचा ना आपल्याला. धम्म म्हणजे काय? बुद्धत्व. कोणतं बुद्धत्व? पूर्वजन्म स्मरण, प्रतित समुद्र सिद्धांत, कार्यकारण भाव, हे चक्र तयार झालं. हे चक्र त्यांना प्राप्त झालं. आणि चक्र जेव्हा त्यांना कळलं, हे कारण कार्यकारण भाव कळलं की हे त्याच्यामुळे होते, ते त्याच्यामुळे होते, ते त्याच्यामुळे होते, आणि ते पुन्हा नष्ट झाले, पुन्हा इकडे होते. म्हणजे आपण म्हणतो की दूध कुठून आलं, तर दूध जिथून दूध येतात समजा, तर जेवढ्या बी मादे आहे त्यांच्यापासून दूध प्राप्त होते. जेवढ्या बी आई असेल, जेवढ्या बी मादे आहे समजा, तिथून प्राप्त होतं. त्यांच्यामध्ये कसं प्राप्त होतं? त्यांच्यामध्ये निसर्गात त्याची ग्रंथी आहे. बरं आहे, समजा उदाहरण घेऊ आपण, शेळी किंवा गाय. मग ती काय खाते? चारा खाते. समजा लोक म्हणतात झाडापासून येते. झाडात कुठून येते? याचा शोध लागला पाहिजे ना. हे बुद्धत्व कळलं त्यांना, याला म्हणतात चक्र. कळलं त्यांना, हे सगळं चक्र कळलं त्यांना, समजलं म्हणून धम्मचक्र. ज्याला नाही समजत त्याचं बहुचक्र. आपल्याला तुम्हाला समजलं का? नाही, मग आपण बहुचक्रात आहे. आता थोडं सांगितलं म्हणून कळू लागलं आपल्याला. अर्थ झालं तर मला बी कळते. म्हणजे अनुभूतीच्या बळावर कळते. अनुभूतीच्या बळावर आपल्या जन्म मरणाचं कारण कळणं, आपला हा जन्म कशासाठी झालाय ते कळणं, मेल्यानंतर पुढे उत्पन्न हो काय कळणं, मुक्तावस्था कधी, हे सगळं कळणं, त्याला धम्म म्हणतात, चक्र म्हणतात. ते त्यांना बुद्धत्वाला 4थ्या सप्ताहामध्ये कळलं. कार्य कारण भाव कळला. कार्य हे त्याचं कारण आहे. जसं उदाहरण, काही लोक म्हणते तूप खाल्लं तर तुपाचं काय झालं, खाल्ल्यावर काय होतं ते पाहा ना. खाल्ल्यानंतर काय झालं, काही शरीरामध्ये एनर्जी झाली, काही ऊर्जा झाली, काही चेतना झाली, काही विष्ठेकडे गेलं. तर एनर्जीचं काय होतंय, ऊर्जेचं काय होतंय, काहीतरी होत असं ना. कामावर टेकून जात असेल तर आपण एनर्जी वापरली. मला सांगा, तुम्ही लाईट जर वापरली तर ती संपत्ती का नाही? मग गाडी चालवली तर पेट्रोल संपत का नाही? तसं जी एनर्जी झाली तुपापासून ती संपत असेल ना, मग संपून कुठे जाते? पेट्रोल समजा तुमचा जळाला, जळून कुठे झालं?
निसर्गात गेला. आणि जे नवीन पेट्रोल तयार होणार ते कुठून होते? नष्ट झालेल्यामधून होते. दुसरं काय? याला भावचक्र म्हणतात, याला धर्मचक्र म्हणतात. म्हणून ते गोल कळलं त्यालाच म्हणतात चक्र. म्हणून बुद्धत्व प्राप्त झालं, हे चक्र बी कळलं, प्रतिसमत्व सिद्धांत कळला, त्याला म्हणतात कार्यकारण भाव म्हणजे धम्मचक्र. आणि मग ते धम्मचक्र प्राप्त झाले. बुद्ध झाल्यानंतर 3 अंगाने पुब्यानुस्मृती, प्रतिसमत्व सिद्धांत, कार्यकारण भाव. मग त्यांनी विचार केला की हे चक्र म्हणजे हे सत्य, हे ज्ञान, हे सत्य ज्ञान मी कोणाला सांगू, कोणाला कळत? मग त्याला कळलं की मी दुःखातून मुक्त झालो. आता मला मारू शकत नाही, आता मला मृत्यू नाही, आता मला वाटेल ते आम्ही शरीर सोडीन, नाही तर नाही सोडायचं, नाही सोडीन. आता बाकी जे आनंद बनतात, बुद्ध बनतात, त्यांना मारू शकत नाही. ते स्वतःहून शरीर सोडायचं सोडतात, नाही तर जोपर्यंत पृथ्वी आहे जोपर्यंत राहू शकतात. ते काय प्रॉब्लेम नाही, राहू शकतात. हे शरीर शरीराबद्दल त्यांना आसक्ती नाही. म्हणून अरहंतांचं शरीर त्यागल्यानंतर देखील त्यांच्या धातू 2500 वर्षपर्यंत राहतात. बुद्धाच्या बी राहतात. बुद्धाच्या धातू कधी नष्ट होत नाहीत. त्यांच्या शरीराचे बारीक बारीक हिऱ्यासारखे सफेद गोळ्या, हिऱ्यासारख्या लाल रंगाच्या आणि याच्यासारख्या मोत्यासारख्या सफेद, मध्यटिका रंगाच्या, लाल रंगाच्या, सोन्याऱ्या संघाच्या आणि तिळा एवढ्या, मोहरी एवढ्या, मुगाचा अर्धा भाग आणि हरभऱ्याच्या डाळीचा अर्धा भाग एवढ्या प्राप्त होतात. पूज्य गुरु भंतेजी किरपत गोड ज्ञानानंद महास्तवी श्रीलंका त्यांनी मला दिल्यात, तर त्या सोन्याच्या रंगाच्या आहेत आणि बरोबर तिळा एवढ्या आहेत, मोहरी एवढ्या छोट्या आनंदाच्या धातू. त्या धातूची प्रतिष्ठापना आपण संगगिरी महाविहार, आडगाव जावळे, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद, पाचोडच्या अलीकडे 12 किलोमीटर सोलापूर हायवेला आपण जमीन घेतली 7.5 एकर. तिथं मी स्तूप बनवू लागलो 32 फुटाचा. आणि तो कार्यक्रम ठेवला माझ्या कठीणची वरदानाच्या दिवशी 21 ऑक्टोबर, दिवाळीच्या दिवशीच मुद्दाम ठेवला. कारण तो सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधून दीपोत्सव केला होता. बरोबर आपण तो बौद्धाने बौद्ध साकार केला पाहिजे. आपण पण त्याला महालक्ष्मीची नाही केली पाहिजे पूजा. म्हणून 21 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार, जिथं आपण आडगावला जमीन घेतली तिथंच कठीणची वरदानाच्या निमित्ताने भगवान बुद्धाच्या धातूवर जे स्तूप बनवलं त्याचे 1000 दिवे लावून आपण भूमिपूजन करणार. एक भगवान बुद्धाची मूर्ती थायलंड आली, तिची प्रतिष्ठापना. एक उपासिका आहे मोहिते परिवार ज्योतिताई, तिने कुठे बनवून दिले त्याचं उद्घाटन. असं त्रिविध पावन पवित्र कार्यक्रम आपण त्या दिवशी ठेवलाय. आडगाव जावळे, जावळे आडगाव, पाचोड पासून अलीकडे या तुम्ही सगळे निमंत्रणपणे सगळ्या. म्हणजे बुद्धत्व बघा किती सुंदर असते. बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर नष्ट नाही होत. आता अरहंताच्या बुद्धाच्या शरीर जाळलं तर जळत नाही, पाण्यात टाकलं तर जात नाही, कुजत नाही, काहीच होत नाही. ते बुद्ध शासनापर्यंत राहतात. ते म्हणून त्या स्तूपामध्ये, महास्तूपामध्ये प्रतिष्ठापित करतात आणि त्याची पूजा करतात. म्हणून भगवान बुद्धाच्या धातू ज्या स्तूपात असतात त्या स्तूपाला बुद्ध धातू महास्तूप म्हणतात. तर त्याची पूजा वंदना केलं, ध्यान केलं तर जेवढं महान पुण्य प्राप्त होते तेवढंच पुण्य भगवंतांनी ज्या वस्तू वापरल्या त्याच्यावर बी महास्तूप बनवतात. धातू नसल्या तरी वस्तू, चिवर, संगाटी, भिक्षापात्र, त्याच्यावर बी स्तूप बनवतात लोक. त्याच्यावर बनवलेल्या स्तूपाची सुद्धा महापूजा केली, वंदना केली तर तेवढंच पुण्य प्राप्त होते जेवढं बुद्धाच्या शरीराच्या धातूवर बनवलेल्या स्तूपात आणि वापरलेल्या वस्तूवर बनवतात तेवढंच पुण्य प्राप्त होते. आणि त्याच्यापेक्षा आणखी तिसरा एक स्तूप आहे म्हणे. तो तिसरा स्तूप जर बनवला म्हणे तर त्या तिसऱ्या स्तूपामध्ये भगवंताच्या शरीराच्या धातू पण नाही, त्याने वापरलेल्या वस्तू पण नाही, पण भगवान बुद्धाला जे बुद्धत्व प्राप्त झाले, जे महागुण त्या प्राप्त झाले, त्या गुणाचा पाठ जरी केला दिसता, गुणाचा इति पिसो भगवान सम्मा संबुद्धो विचारचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवान. नुसते एवढा गुणाचा पाठ करत करत जरी तो स्तूप बनवला तर त्याला त्याची बी पूजा वंदना केली, ध्यान केलं तर तेवढंच पुण्य प्राप्त होते. बघा, एक बुद्ध धातू स्तूप महास्तूप, एक पारिभोगी स्तूप आणि तिसरा एक निमित्त स्तूप महास्तूप. या तिन्हीची बी पूजा केल्याने जेवढं पुण्य प्राप्त होते तर ते पुण्य समान आहे म्हणे. प्रत्यक्ष भगवान बुद्धाला पाहिल्यानंतर जर कोणी दान देईल, जर कोणी त्यांची पूजा वंदना करेल, जर त्यांच्या अवतीभोवती ध्यान करणं हे करणं, भगवान बुद्धाला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर जेवढं पुण्य, जेवढं महापुण्य, जेवढं दुःखमुक्तीचा मार्ग प्राप्त होतो तेवढंच पुण्य त्यांच्या ह्या 3 स्तूपाची पूजा केली नव्हते. आणि म्हणून त्याचा आपण महास्तूप बनवतो. किती मोठं पुण्य होईल आपल्या पृथ्वीवर, किती मोठी संधी आहे बाबासाहेब सगळ्या लोकांना. पुण्य आहे म्हणून आपल्या गोष्टी प्राप्त झाल्या. बाबासाहेबांच्या सुद्धा धातू मला प्राप्त झाले. बोधिवृक्ष सुद्धा श्रीलंकेवर प्राप्त झाला. जो चौक्याला आपण आणून लावला तो मलाच प्राप्त झाला 2014 ला. आपण संघाच्या शुभास्ते केला. पारमित्र असल्यानंतर होतं या गोष्टी. नाही, आडगावलाच सगळं आपला कार्यक्रम. आपण जे आडगावला घेतली ना, आडगावलाच कार्यक्रम सगळं. म्हणून भगवंताचे कळलं हे सगळ्याचे धम्मचक्र म्हणजे काय कळलं तुम्हाला? चक्रापर्यंत आता काय आवडले मला समजायला झालं धम्मचक्र. पण त्यांनी विचार केलाय कोणाला सांगू? भगवंताला करुणा उत्पन्न झाली ना,
किंवा हे दुःख चक्र, हे भवचक्र आणि धम्मचक्र कळलं पाहिजे. म्हणजे दुःख चक्र कळलं तेव्हा माणसाला उत्पन्न होईल ना की मी याच्यातून बाहेर पडा. बाहेर पडायचं मन उत्पन्न झालं याचा अर्थ धम्मचक्राकडे तो वळला. मग ते धम्मचक्र गतिमान करायचंय. मग धम्मचक्र प्रवर्तन, म्हणजे प्रज्ञा, म्हणजे प्रज्ञेद्वारे वर्तन करणे, आचरण करणे, साक्षात्कार करणे सोप्या भाषेत. मग कोण साक्षात्कार करू शकेल माझ्या या गोष्टीचा? कोणाला कळलं की हे 4 नरक लोक आपण पहिले बंद केले पाहिजे. जे होऊन पडलेले कर्म खिन्नं पुराणं नवनत्ती संभव विपස්සनेच्या मार्गाने शिकवावं लागेल. आनापानसतीनं मन एकाग्र करावं लागेल. अरे कोण हे करू शकतंय? देवता लोक तर नाही करू शकत. आई तर मरण पावली. मग आलार कालाम ते बी मरण पावले. उतक रामपुत्र ते बी मरण पावले. अरे ते 5 जण आहेत ज्यांनी माझी सेवा केली खूप. मग ते कुठे आहे? मग बुद्धत्वाच्या बुद्धत्वामध्ये त्यांना 31 लोक दिसले. ते 5 जण दिसणार नाहीत का? कुठे ते दिसले? सारनाथला. मग ते त्यांच्याकडे आले. मग सारनाथ आल्यावर ह्या 5 जणांना काही विश्वास नव्हता त्यांच्यावर की बुद्ध झाले की नाही. पण त्यांचे तेज, चेहरा, 6 रंगाच्या रश्मी बाहेर पडत होत्या ना. पण या 5 जणांना ते वाटायचं की नाही खोटं सांगतात, कारण त्यांनी भोजन केले. आणि त्या काळात ती मान्यता होती की तपश्चर्या केल्यानंच प्राप्त होईल. आणि सिद्धार्थ गौतमाने ते भोजन केले म्हणून त्याला असं वाटायचं की भ्रष्ट झाले. पण भगवंताला खरं बुद्धत्व प्राप्त झालं, ते खाल्ल्यानंतर प्राप्त झालं. मग तेव्हा भगवंत त्यांना सांगू लागले मी कधी खोटं बोललो का 6 वर्षात? पण नाही. मग आता कशाला बोलेल? मग त्यांनी विनंती केली भगवंताला. मग तेव्हा भगवंतांनी तिथं धम्मचक्र प्रवर्तन केलं सारनाथला. त्यांना जो उपदेश दिला 4 आडे सत्याचा, जे चक्र प्राप्त झालं भगवंताला, जे सत्य प्राप्त झालं, 4 आडे सत्य प्राप्त झाले, ते तिथं सारनाथला त्यांना सांगितले. ते सारनाथला 4 आडे सत्य सांगितले. आणि ते 4 आडे सत्य सांगितले की दुःख आहे. पण एक शब्द नाही सांगितलं. ते म्हणजे 12 प्रकारचे दुःख आहे. त्या 5 जणांना समजून सांगू लागले ते. म्हणजे हे कौंडिन्य, हे महानाम, हे ओपय, बधीर, असोजी, या 5 जणांनी अरे हे श्रवणांनो दुःख आहे ते 12 प्रकारचे आहे. एक आपला जन्म होतो ना ते दुःख आहे. गर्भाशयात येणं दुःख आहे. अंडाशयात, मुळाशयात, अपपती भाव पुढे जा, हे दुःखच आहे. म्हणजे कारण तिथून मरावं लागते पुन्हा. तर हे बघा, जन्म होणं दुःख, म्हातारा होणं दुःख, रोग होणं दुःख, मरून जाणं दुःख. जे लोक प्रिय आहेत आपल्याला किंवा वस्तू प्रिय आहे आणि ती तुटली फुटली किंवा ती व्यक्ती मिळाला तर दुःख आहे. आणि जे आपल्याला आवडत नाही, जे प्रिय नाही, तेच जवळ आले, त्याचा संयोग झाला, ते बी दुःख आहे. आणि जे मनासारखं होत नाही ते बी दुःख आहे. ते झाले 7. आणि पंच उपादान स्कंदा दुःख म्हणजे 5 उपादान म्हणजे अग्नी, वायू, जल, पृथ्वी, मन, हे 5, हे 7 5 12, हे 12च दुःख आहे. 13वं दुःखच नाही. हे बुद्धत्वात कळलं. ते त्यांना समजून सांगितलं. हे सत्य पहिलं त्यांना समजून सांगितलं. परंतु काय म्हणले पुढं की हे मी तुम्हाला समजून सांगितलं म्हणजे तुम्ही दुःखातून मुक्त नाही होणार. तर हे जे 12 प्रकारचे दुःख मी तुम्हाला समजून सांगितले ना, याचा तुम्ही परिज्ञान करा नाही. परिज्ञायन्ति मे भिक्खवे. भिक्षूंनो जो कोणी याचं परिज्ञान करण म्हणजे प्रज्ञेनं ज्ञान करण म्हणजे अनुभूतीनं ज्ञान करण की अरे हे 12 प्रकारचे दुःख आहेत गड्या, ते डोळे लावून प्रज्ञेनं जो कोणी प्रज्ञेनं याचं ज्ञान प्राप्त करण. भिक्षूंनो मी पिंपळाच्या झाडाखाली बसल्यानंतर मला हे पहिले सत्य सापडलं. म्हणजे बुद्धत्वामध्ये पहिले सत्य सापडलं की अरे हे दुःख आहे आणि 12 प्रकारचे आहेत, याचं परिज्ञान केलं पाहिजे. हे दुसरं ज्ञान मला उत्पन्न झालं पहिल्या सत्यामध्येच. बघा, 4 आणि सत्याच्या पहिल्या सत्यातच दुसरं ज्ञान प्राप्त झालं. दुःख सत्य तर आहे पण दुःख किती आहे? 12. म्हणजे परिज्ञान करायला पाहिजे हे मला ज्ञान प्राप्त झालं. आणि भिक्षूंनो मी ते परिज्ञान केलं. परितंति मे भिक्खवे. परिज्ञान केलं म्हणून दुःख सत्यामध्येच 3 सत्य सापडले मला. बघा, दुःख सत्य, परिज्ञान केलं पाहिजे आणि परिज्ञान केलं, प्रज्ञेनं ज्ञान केलं. म्हणजे म्हणून 4 आणि सत्यामधल्या दुःख सत्यामध्ये मला 3 ज्ञान प्राप्त झाले. मग मी 12 प्रकारचे दुःख आहे पण मी म्हटलं हे ईश्वराने तयार केले का परमेश्वराने केले का परमात्मा तयार केले? मग मी सखोल संशोधन केल्यावर मला कळलं की हे ईश्वराने नाही तर हे तृष्णेमुळे झालेले आहेत. प्रत्येक लोकांना जे दुःख होतात 12 प्रकारचे तृष्णेमुळे होतात. तृष्णा आपण गर्भाशयात कसे येतो? कारण तृष्णा आपली आई असते, अहंकार पिता असतो, गर्भाशयात आपण येतो. म्हणजे हे जन्म म्हणजे फिर असं आहे म्हणे. मग तृष्णेमुळं मग काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा. बघा, हे 12 आणि हे 3 दुःखाचे कारण सापडले त्यांना. दुःखाचं कारण सापडले त्यांना. दुःख समुदय सत्य. मग ते म्हणाले दुःख समुदय सत्य आहे, मग याचं काय केलं पाहिजे? तर मला याच्यामध्ये जे ज्ञान प्राप्त झालं की दुःख समुदयाचं काय केलं पाहिजे? पहातब्बंती मे भिक्खवे. पहातब्बंती म्हणजे याचं प्रज्ञेनं हनन केलं पाहिजे. म्हणे तृष्णा तर आहे समजा, कळलं तुम्हाला, दुःखाचं कारण कळलं, पण दुःखाचं कारण करून काय फायदा आहे? त्याला काढावं लागेल ना तुमच्यातून. पण कसं? प्रज्ञेनं काढा. म्हणे त्याला काय म्हणतात? पहातब्बंती मे. आणि भिक्षूंनो मला दुःख समुदायामध्ये म्हणजे दुःखाच्या कारणामध्येच दुसरं ज्ञान प्राप्त झालं. बघा, दुसरं. आणि मी पहिनती मे भिक्खवे, त्याला प्रज्ञेनं हनन केलं. म्हणजे त्याच्यात झाले किती? हे 3 आणि हे 3 6. बघा, दुःख सत्य, दुःख समुदय सत्य, याच्यात 3 त्याच्यात 3 ज्ञान प्राप्त झाले.
आणि त्याने समजून सांगणं सुरू आहे, ते सांगणं बी सुरू आहे बरं की मला कसं झालं, यायला बी सांगणं सुरू आहे. बघा हे धम्मचक्र आता प्रवर्तन प्रक्रिया सुरू झाली. तुम्हाला धम्म कळला, चक्र कळलं, आता प्रवर्तन सुरू झालं. बघा प्रवर्तन म्हणजे प्रज्ञेद्वारे वर्तन म्हणजे आचरण करण्याची विधी. म्हणजे स्वतः त्याने साक्षात्कार केला आणि यायला बी साक्षात्कार करण्यासाठी बसवले तिथं. असं नाही मी लग्न जाऊन येतो, मी उठवतो, मी असं करतो, तसं नाही. ते उठलेच नाही सगळेजण. जे काही भिक्षा मागायला जायची ते 2-4 जण पहिले आणायचे आणि मग उठत नव्हते, दिवस रात्र बी उठत नव्हते. जोवर ते रद्द होत नाही तोवर उठायचंच नाही असं ठरलं होतं. बाकीचे जायचे, त्याला माहित होतं कोण होणार आहे म्हणून. मग काय झालं, त्यांनी सांगितलं मग ते म्हणाले मग मला हे प्राप्त झालं. मग मला तिसरं कळलं की याचं कारण आहे. बरं ठीक आहे, मला दुःख बी कळलं 3 अंगांनी आणि त्याचं कारण बी कळलं 3 अंगांनी. पण आता एवढ्यावर थोडी आहे, हे तर थेअरी झाली. आणि मग मला कळलं की दुःखाचं निवारण आहे. मग मला तेव्हा खूप प्रसन्नता वाटली की चला दुःख आहे, काय कारण नाही, पण त्याचं निवारण आहे. चला आजार झाला, आपल्याला त्या आजाराचं कारण कळलं, इतरं कळलं. पण त्या आजाराचं निवारण करू शकतो हे कळल्यावर किती खुशी होईल माणसाला, किती आनंद होईल की भाई मेरी ही बिमारी आहे. जसे कोणी म्हणलं कॅन्सर आहे, आणि लगेच तुमचा कॅन्सर इथे नीट होऊ शकतो. एवढं म्हणण्यात किती दिलासा मिळतो त्या पेशंटला. मी असल्यामुळे मला माहिती किती दिलासा मिळतो. चलो भाई हम जी सकते है, वर नाही सकते. आलं लक्षात. मग ते म्हणाले की मला कळलं की याचं दुःखाचं निवारण होऊ शकते. हे तिसरं सत्य, दुःख निरोध सत्य. मग मी तिच्यावर खूप चिंतन मनन केल्यानंतर मला कळलं की दुःख निरोधाचं काय करायचं असतंय. सच्ची कर्तव्यंती में भिक्खवे. सच्ची कर्तव्यंती में म्हणजे काय, याचा साक्षात्कार केला पाहिजे. हे त्यात ज्ञान प्राप्त झालं म्हणजे मला. बघा निरोध सत्य तर कळलं, पण निरोध सत्य कळून नाही, त्याचा साक्षात्कार केला पाहिजे हे ज्ञान प्राप्त झालं. आणि खरंच मी साक्षात्कार केला म्हणजे याच्यात 3 ज्ञान प्राप्त झाले मला. आता किती झाले, 3 त्रिक 9, 3 आणि 3 6 आणि 3 9 ज्ञान प्राप्त झाले. मग मी विचार केला की आता याचा साक्षात्कार झाला, मला इथं बसल्यावर झालाय, पण मी चालन फिरण डोळे उघडण इकडं तिकडं जाईल आणि जेवढं आयुष्य जे आहे तेवढं पूर्ण फिरलो मी, तरी मी हे राहील का कंटिन्यू. आता डोळ्यानं रूप तर दिसत राहील, मग पुन्हा कर्म बनतील का. आता मी तर काढले सध्याच्या घडीला, आता काटा तर काढलाय, पण पायाचे पण डबल मोडतील का. आता काय आहे का नाही. आता सावलीत आलोय, पण पुन्हा उन्हात गेल्यावर चटका लागेल का. तर त्यांनी पाहिलं मला तर संसार फिरायचा सगळा, तर मग हे आता तर मी काढले, पण हे पुन्हा बनतील का. मग त्यांना समजलं की दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्य. अरे हे दुःख काढण्याचा निरोधाचा मार्ग आहे, त्या मार्गावर मार्ग आहे सत्य. मग त्याचं चौथं सत्य सापडलं. मग ते म्हणाले याचं काय करावं लागतंय. ते म्हणाले की याचं भावे तब्बंती मे भिक्खवे, याची भावना करायला पाहिजे. भावना म्हणजे अनुभूती, साक्षात्कार करायला पाहिजे. कसा की हे निघले पण डबल होणार नाही, मुळा सगळं काढले, त्याला भावना म्हणतात. नाही तर वरच्या फांद्या तोडल्यात, मग ते कधी झाली, खोड तोडलोय डबल बी नाही. भावना म्हणजे मुळा सगळं तृष्णा गेली का निघून, काम तृष्णा भाव तृष्णा मुळा सगळं गेली का. भावे तब्बंती म्हणजे भावित करून पाहायचं, त्याला अनुभूतीच्या बरोबर पाहायचं आहे का कुठं क्लेश. मग ते म्हणाले मला कळलं दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्संग, दुःख निरोधाचा मार्ग आहे. तो मार्ग कोणता, अष्टांगिक मार्ग आहे. समाधीटी समासंकल्प समवाचा समाकमतु समाजीव समवायाम समसती समासमाधी. मग मला कळालं की याचं काय केलं पाहिजे, भावना केली पाहिजे. भावित तंत्री मी भावना केली म्हणजे हिच्यात 3 सापडले. किती झाले आता 12. बघा 3 6 9 12. मग काय म्हणतात त्या चौघात हे 5 जणाला की भिक्षुन्नो एवं ती परिवट्टं द्वादशाकारं यथा भूतं ज्ञान दर्शनं न सुविशुद्धं अहोसी. हे भिक्षुन्नो एवं म्हणजे हे ती परिवट्टं म्हणजे 3 अंगांनी, हे 4 आणे सत्य 3 अंगांनी म्हणजे द्वादशा, द्वा म्हणजे 2, 10 म्हणजे 10, द्वादशाकारं म्हणजे 12 अंगांनी. जोपर्यंत मला साक्षात्कार झाला नाही, अनुभूती झाली नाही, तोपर्यंत मी दावा केला नाही की मी बुद्ध झालो म्हणून. लोक म्हणतात की आम्हाला 4 आणे ते सत्य समजले. आणि आज येतो कोणाला समजतात दुःखाचं कारण, दुःख निवारणाचं मार्ग असं कोणी सांगू लागले दनदन. लेकिन तुम्हाला या सत्यात 3 साक्षात्कार झालेत का, हिच्या 3 12 झालेत का, त्यानंतर होतात. मग एवं ती परिवर्तन द्वादशाकारं यथा भूतं ज्ञान दर्शनं न सुविशुद्धं अहोसी. मी घोषणा नाही केली, पण पुढे काय म्हणतात, मला जेव्हा साक्षात्कार झाला सुविशुद्धं अहोसी, न शब्द नाही वापरला, सुविशुद्ध, मग घोषणा केली म्हणे. आणि मग ती माझी घोषणा जेव्हा त्यांनी घोषणा केली तर ती घोषणा तिथं, तर मग त्यांनी पाहिलं तर कौंडिन्य पुढे बसले होते. तर बुद्धाला कळलं अरे कौंडिन्यला मी 12 अंगांनी कळलं. मग ते काय म्हणतात, ओ अन्यासिवत भो कौंडिन्यो, अन्यासिवत भो कौंडिन्यो. ओ कौंडिन्याला कळलं रे, कौंडिन्याला कळलं रे. याला म्हणतात
प्रवर्तन प्रवर्तन प्रज्ञेद्वारा साक्षात्कार झाला किती तर याला म्हणतात प्रवर्तन. आपल्या भाषेत परिवर्तन 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 आपण म्हणतो हे परिवर्तन करून घे ना, बदल बदल बदल. म्हणजे अगोदरचं जे वाचन होतं आता कळलं की नाही मिळालं झालं आता झालं. मग मला सांगा 5 जणांना सांगितलं पण कौंडिन्यच काऊन झाले, बाकीचे काऊन नाही झाले? कौंडिन्यच काऊन झाले, बाकीचे काऊन नाही झाले? बाकीची बी होती तिथं. कारण कौंडिन्यच्या पारमिता परिपूर्ण होत्या आणि त्या अगोदर बुद्धाचं त्यांनीच ऐकावं यासाठी केलेल्या पारमिता होता म्हणून पहिल्यांदा त्यांना साक्षात्कार झाला. म्हणून बाकीच्यांना थोड्या 2 दिवसानं 4 दिवसानं 5 दिवसानं आषाढी पौर्णिमेपासून तर नागपंचमी पर्यंत हे 5 जण अरहंत झाले म्हणून अरहंताला नाग म्हणतात आणि ते 5 जण झाले म्हणून नागपंचमी म्हणून तिथल्या लोकांनी 5 अरहंताच्या बद्दल देवता लोकांनी उत्सव साजरा केला म्हणून नागपंचमी हे देवताद्वारे साजरा केलेला उत्सव, अरहंतांच्या प्रति सत्कार केलेला उत्सव आहे नागपंचमी. आता त्याला साप पंचमी केली, त्याला झोका पंचमी केली, त्याला काय करावं आपण? मेहंदी पंचमी मेहंद्या लावायच्या काय लावायचं, आता त्यात मेकअप पंचमी काय करायचं, कपडे कपडे घेतलं ते घेण्याची पंचमी नागपंचमी. तो बहुतुकी सभी सण उत्सव त्योहार ये तो हड़पली चोराली या देश में बहुत चोर है. बाबा साहेब ने तर सांगितलं की चोरी करणाऱ्याला दंड सांगितलाय, म्हणजे धर्म चोरणाऱ्याला या चोरणाऱ्याला काय दंड करावा? म्हणून आपला शुद्ध धर्म सांगणाऱ्या लोकांची भिक्षूंची गरज आहे. येतात म्हणतो कळलं आता धम्म बी कळला, चक्र बी कळलं, प्रवर्तन बी कळलं, प्रज्ञेद्वारे वर्तन कसं, मग कौंडिन्य आणि मग काही दिवसानं बदेवी वपबी महानबी आणि मग असं होते 5ही झाले. मग दुसऱ्या दिवशी नंतर यश आले, यश पण झाले, यशचे 55 मित्र आले ते पण झाले. अरे मग असं करत 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 उर्मिला काश्यप आले, त्यांचे 500 शिष्य ते बी हरत झाले. मग गया काश्यप आले, त्यांचे 40 शिष्य 300, दुसऱ्या भावाचे 200, 3 भाऊ उर्मिला काश्यप, नदी काश्यप, गया काश्यप 3 भावाचे 1000 शिष्य ते बी झाले. अरे मग संजयाचे शिष्य सारीपुत्राची महामोगल ते 2 आले, त्यांचे 40 शिष्य ते बी झाले. अरे मग सगळ्यांनाच धम्मचक्र प्रवर्तन प्रवर्तन प्रज्ञेद्वारे वर्तन प्रज्ञा अरंत अरंत मग इतक्या जोमानं सुरू झालं, एवढ्या जोरानं सुरू झालं. तर म्हणून मग त्याला फक्त तथागतच धम्मचक्र प्रवर्तन करू शकतात. नागपूरला बाबासाहेबांनी 4 आणि सत्य लोकांना नाही सांगितले, 12 अंगांनी लोकांनी त्याचा साक्षात्कार नाही केला. त्याच्यामुळे समजणं पण बाबासाहेबांची महान गोष्ट सांगतो ना पुढे काय आहे म्हणून. हे काही साधी गोष्ट नाही पृथ्वीवरली. धम्मदीक्षा सोहळा ही काही साधारण गोष्ट नाही. मनुष्य आणि देवता लोकांमध्ये सर्वात मोठी गोष्ट आहे ती घडलेली ती. रक्ताचा एक थेंब न सांडवता आपण अनेक जण म्हणतो, अनेकांच्या मुखातून ऐकतो आपण. रक्ताचा एक थेंब न सांडवता परंतु कोणत्या कोणत्या पुष्पाशी गोष्टी होतात ते झालेले माहिती का? बाबासाहेब बोधिसत्व भावी बुद्ध आहेत. म्हणून त्या दिवशी अनुप्रवर्तन म्हणतात कोणी कोणी. अनुप्रवर्तन, अनु म्हणजे छोट लहान समजा. आता याचे 2 अर्थ निघतात. अनु म्हणजे समजा भगवान बुद्धाने गतिमान केलं ते मोठं चक्र आणि बाबासाहेब केलं ते लहान चक्र समजा. आता असं काय 2 चक्र काय 2 असतात का समजा, एक मोठं आणि एक छोटं आहे का नाही? तसं नाही. धम्मचक्र प्रवर्तन असते. आता लोकांचे हाती शब्द सापडले, आपल्या मनाने वापरायचे. कोणीतरी साहित्यिकाने वापरला, दिले पेपरला कुठे टाकून झालं सुरू ते वापरणं. लोकांच्या हाती शब्द सापडले काही वापरतात. आजकाल कोणी मेलं तर म्हणतात निर्वाण प्राप्त झाले. ढसा दारू पिणे कसं काय निर्वाण प्राप्त झाले? इकडे ते किती बऱ्या दारू पिले, शेजारी पाजारी लय बोलले, बायकोला मारून झोडून गेले, सांगू लागले निर्वाण प्राप्त झाले. काय निर्वाण प्राप्त झाले, नरकात गेले. लोक घाबरतात सांगायला. स्मशानभूमीमध्ये कोणाच्या नावाने जर 2-2 मिनिटं बोलायचं, कोणी म्हणते का की हा दारू पिणारा होता, एवढा होता आणि लय होता आणि काल परवा त्याचं माझं भांडण झालं नाही. चांगलं सांगतात कोणी, चांगला म्हणून. वाईट कोणी सांगत नाही. सगळे लोक लिहितात कैलासवासी, स्वर्गवासी. कोणी आतापर्यंत पत्रिकेत लिहिलं नाही का आमचा ढंकुजी नरकवासी? कोणच लिहिलं नाही म्हणून गेले नाही का तिकडे? ते लिहायला घाबरतात लोक, पण ते जातात तिकडे, ते लिहित नाहीत लोक. बायको बी कधी रडतात म्हणते, बाई 1 महिन्यापासून बोलत नव्हते ना. आता बोलत होते, राग नव्हता काय, मग रागात केलाय. पण मी म्हटलं आई ते नव्हते बोलत, तुम्हाला बोलायला काय झालं? बाबा मी लय बाऱ्या बोलले, पण बाप हातच नव्हता ना. पण मला काय माहित ना बोलतात जाती. उठा ना, एक शब्द तर बोला ना. पण खरंच बोलला असता काय पुन्हा बेला झाला काय सांगतात एक शब्द बोला, एक शब्द बोलले होईल का? म्हणजे किती कठीण काम. सगळं राग द्वेष मोहातच रड नाही. हे संसार जे आहे हे न समजल्यामुळं, लोकांना हे सत्य न कळल्यामुळं धम्मचक्र प्रवर्तन, धम्मचक्र अनुप्रवर्तन आपल्या बाबाने जे ऐतिहासिक धम्मदीक्षेचा सोहळा क्रांतिविजय दिवस का? कारण की भगवंताचा असा धम्म सम्राट अशोकाने सुद्धा स्वीकारला कलिंगच्या युद्धाच्या नंतर. तो दिवस विजयादशमीचा बौद्ध लोकांची गणती पौर्णिमेपासून, कोणाची गणती अमावस्येपासून होतात असे कॅलेंडर पण सांगतात.
पण तो दिवस त्या दिवसाचा होता आणि काही लोकांनी सम्राट अशोकाच्या घराण्यातला 10व्या नंबरचा राजा बृहद्र, सम्राट अशोकाच्या मौर्य घराण्यातला राजा 10व्या नंबरचा राजा कपटाने पुष्पशृंग मित्राने मारला. आणि तो राजा मारल्यानंतर मग त्यांनी फरमान सोडलं की बौद्ध धर्माच्या भिक्षूचं जे डोकं आणून काढून त्याला 100,000 काश्यापण देणं कबूल केलं. मग थेरो महाथेरोच्या कत्तली सुरू झाल्या. काही भिक्षू पळून गेले इकडे तिकडं आणि काही भिक्षू इथं मृत्युमुखी पडले. बौद्ध धर्माचे गुरु नष्ट झाल्यामुळे धम्म नष्ट झाला आणि त्यामुळे काय झालं की इथं बौद्ध धर्माचा नामशेष करण्यासाठी प्रयत्न केला गेला. मग तो 10व्या नंबरचा राजा बरोबर त्याच दिवशी मारला. त्यांनी असा विचार केला की सम्राट अशोकाच्या क्रांतीवर पुष्पशृंग मित्राची प्रतिक्रांतीचा विजय झाला. 10व्या नंबरचा राजा मारला म्हणून त्याला त्यांनी दसहरा म्हटलं. दसरा 10व्या नंबरचा राजा हरवला. तो काय होतं विजयादशमी. आणि काय झालं दसरा म्हणजे प्रतिक्रांतीचा विजय झाला. पहिलं काय होतं क्रांतीचा विजय, आता प्रतिक्रांतीचा विजय म्हणून बाबासाहेबांनी तोच दिवस निवडला. आणि बाबासाहेबांनी तोच दिवस निवडला. काय केलं मी याच दिवशी या देशामध्ये हत्या करायची नाही, चोरी करायची नाही, दुराचार नाही करायचं, खोटं नाही बोलायचं, पंचशीलाचं पालन करणारा, परोपकार करणारा, दया मैत्री करून ओतप्रोत भरलेला इथाचा नागरिक बनवीन आणि भारत बौद्धमय करीन आणि विश्वामध्ये सुद्धा लोक अशी विश्व राज्य करीन म्हणून बाबासाहेबांनी अशी सिंह घोषणा केली, सिंह गर्जना केली. आणि ती एवढ्याला केलेली गोष्ट बाबासाहेबांनी नागपूरला परिपूर्ण केली. स्वतः दीक्षा घेतली, इतरांना दीक्षा घेण्याची प्रेरणा देऊन सगळ्यांना सांगितलं की तुम्ही 22 प्रतिज्ञा पालन करून शुद्ध स्वरूपात आचरण करा. मग ती घोषणा या सिंहराजाने, या आपल्या बाबाने, या आपल्या पित्याने, या आपल्या मार्गदात्याने, या आपल्या सेनापतीने, या भीमाईच्या रामजी बाबाच्या सुपुत्राने, या प्रज्ञासूर्याने ती धम्मदीक्षा म्हणून त्याला म्हणतात ऐतिहासिक धर्मांतराचा धम्मदीक्षेचा महासोहळा क्रांती विजय दिवस. बरोबर त्या प्रतिक्रांतीवर बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेचा सोहळा काय क्रांती विजय दिवस म्हणून आपण तो तसा साजरा केला पाहिजे. म्हणून जे बुद्ध अनुयायी आहेत त्यांनी संविधानाचे जे गोष्टी आहेत त्या संविधान वाचवण्यासाठी शासन आणि प्रशासनात जावं, तर त्यालाच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून म्हणतात. म्हणून मतदानाच्या टायमामध्ये मतदान न विकणं, दान देण्याचं सांगितले आपल्याला. म्हणून पैशाच्या स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात, ज्ञानाच्या स्वरूपात, मार्गदर्शनाच्या स्वरूपात, डोळेदान स्वरूपात, ब्लड दान स्वरूपात, भोजनदान स्वरूपात, सगळ्या स्वरूपात दिलेले दान आहेत. तर त्या सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं आहे? सब्बदानं धम्मदानं जिनाती. हे जे मार्गदर्शन आहे भगवान बुद्धांनी केलेलं, ज्याच्यामुळे लोकांमध्ये परिवर्तन झालं, लोक दुःखमुक्त झाले, आनंद झाले. तर हे सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे. आणि ते ज्ञान जे कोणी भिक्षू वर्तमानामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात तर ते बुद्धाचं ज्ञान असल्यामुळे त्याला श्रेष्ठ म्हणलेलं आहे. ते आमच्या मुखातून चालले म्हणून श्रेष्ठ नाही, ते तसंच असल्यामुळे ते श्रेष्ठ आहे. कारण दुर्गुणातून सद्गुणाकडे घेऊन जाणारं, दुराचारापासून सदाचाराकडे नेणारं, अज्ञान अंधाराकडून माणसाकडे प्रज्ञेकडे घेऊन जाणारं, कर्मकांडाकडून माणसाकडे कुशल कर्माकडे घेऊन जाणार, पापाकडून पुण्याकडे घेऊन जाणार, दुर्गतीकडून सुगतीकडे घेऊन जाणार, लक्षात नरक मार्गाकडून स्वर्ग आणि मुक्तीकडे घेऊन जाणार जे ज्ञान आहे, जे मार्गदर्शन आहे, त्याच्यामुळे ते श्रेष्ठ आहे. आणि ते तथागताचं ज्ञान आहे. आणि ते बाबासाहेबांनी आपल्याला धर्मग्रंथ लिहून सुद्धा आणि दीक्षा स्वतः घेऊन आपल्याला प्रेरित करून सुद्धा बाबांनी खूप उपकार केलेत. म्हणून धन्य आहे तो पिता, धन्य आहे ते बोधिसत्व. त्यांना आपण कृतीत्मक अभिवादन करू. म्हणूनच मी बाबासाहेबांनी जे आपल्याला शिखा संघटित वा संघर्ष करायचा नारा दिलाय आणि म्हणून आपण हे सगळं सर्वांचं मंगल हो. भंतेजीच्या प्रती पुन्हा एकदा त्रिवार अभिवादन. माझ्यापेक्षा छोट्या भंतेजी प्रती मैत्री, तुमच्या प्रती आगाध मैत्री, ऑनलाईन पाहणाऱ्या सगळ्या दात्याबद्दल सगळ्याबद्दल पुन्हा मैत्री. हे पुण्य आपण देवता लोकांसह बाबासाहेबांच्या सुचारणावर, रमाबाईच्या सुचारणावर, बौद्ध धर्माचे प्रचारक जेवढे राजे महाराजे, राणे महाराजे आहेत, जे काही भिक्खू संघ, ज्या इष्ट देवता लोक जे काही बौद्ध धर्माचा प्रचार प्रसारासाठी काम करतात त्यांच्यासाठी आणि नेहमी आपण आपल्या माता पिताला बी पुण्य दिलं पाहिजे की ज्यांच्यामुळं आहे. तर भिक्खू संघाचे जिथं माता पिता आहेत, माझे पिन आहेत, त्यांना बी अनुमोदन करूया आणि हे पुण्य गुरुभंतेजीला सुद्धा अनुमोदन करूया. आणि सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.